आवाज येतोय का जरा सांगा रे सगळे. ओके. ऑनलाईन मध्ये सत्र करण्याची बऱ्याचशा जणांची पहिली वेळ असेल कदाचित ही. एकच मिनिट. हा, ऑनलाईन मध्ये सत्र करण्याची बऱ्याचशा जणांची कदाचित ही पहिली वेळ असेल. येस, गुड इव्हिनिंग सगळ्यांसाठी. तर सुरुवातीला एक दोन गोष्टी फक्त सांगून ठेवते, ते म्हणजे काय, तर तुम्हाला जर आवाज ऐकायला काही प्रॉब्लेम येत असेल, असं एखाद दुसऱ्याला जर होत असेल आणि इकडे बाकीच्यांना सगळ्यांना नीट येत असेल, तर तुमचे व्हिडिओ कदाचित ऑन असल्यामुळे असं होऊ शकेल, कारण डेटा जास्ती खाल्ला जातो याच्यामध्ये. दोन्हीकडचे व्हिडिओ जर सुरू असतील तर म्हणजे तुमच्या बाजूने तुम्ही फक्त तुमचा व्हिडिओ अशा वेळेला ऑफ केला तरी चालेल. ज्यांच्याकडे नेटची रेंज चांगली आहे अशांनी व्हिडिओज ऑन करा. उलट माझ्यासाठी ते चांगलं आहे की समोर तुम्ही मला दिसणार आहात. पण ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम येणार आहे त्यांच्यासाठी मी सांगितलं. दुसरी गोष्ट की तुम्ही दोन पद्धतींनी इंटरॅक्टिव्ह सेशन करू शकता. पहिलं म्हणजे की तुम्ही इकडे म्यूट अनम्यूट करून सेशन मध्ये पार्टिसिपेट, मी जेव्हा जेव्हा प्रश्न विचारेन, तुम्हाला काहीतरी विचारायचंय किंवा तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत, त्यावेळेला तुम्ही म्यूटचं अनम्यूट करून बोलू शकणार आहात. किंवा दुसरं असणार आहे ते म्हणजे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करून तुमचे प्रश्न मला पाठवू शकणार आहात. सो चॅट बॉक्स कडे पण माझं लक्ष आहे, त्यामुळे काळजी करू नका, तिकडचं पण आपण घेणारच आहोत. तुमचे खूप प्रश्न आहेत मला माहिती आहे, पण सुरुवातीला काही मला ज्या वाटतात गोष्टी, तुम्हाला पडणारे बरेचसे प्रश्न मी सुद्धा प्रेडिक्ट ऑलरेडी केलेले आहेत, तर ते प्रश्न घेऊन आपण पुढे बोलूयात. तुमच्या प्रश्नांची उत्तर त्यात जर मिळाली नाहीत तर तुम्ही ऑलरेडी प्रश्न इकडे टाकणारच आहात, तर ते प्रश्न सुद्धा मी घेणारच आहे. शेवटाकडे आपण तुमचे प्रश्न स्पेसिफिकली शेवटाकडे घेणार आहोत. आणि ज्यांनी अनम्यूट करून बोललेले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की आपल्याला पुन्हा म्यूट करायचं हे लक्षात घ्या. सो नाही तर तुमच्या इकडचा आवाज इकडे सुद्धा रिफ्लेक्ट होईल, त्यामुळे फक्त म्यूट करत चला स्वतःला. ओके. सो सगळ्यात आधी तर सगळ्यांचं चाणक्य मंडल मध्ये स्वागत. तुम्हाला मी एक स्लाइड शेअर करतेय, पीपीटी शेअर करतेय आणि ती दिसतीये का जरा मला सांगायचं इकडे चॅट बॉक्स मध्ये. येस, सगळ्यांना गुड इव्हनिंग. नेटचं मी इंटरनेटच चेंज केलं मी, आता होणार नाही कदाचित तुम्हाला हा त्रास. सो शेअर करते मी पीपीटी आणि शेअर झालंय का एकदा मला सांगा. आता दिसतीये का सांगा रे चला मला. ओके. येस, ठीक आहे. हा, तर सगळ्यात आधी तर चाणक्य मंडल परिवारमध्ये तुमचं स्वागत आहे. मलाही माहिती की तुमच्यापैकी काही जण आहेत की ज्यांनी ऑलरेडी मला ऐकलेलं आहे किंवा मला ओळखतात, माझ्याशी बोललेले आहेत, पण तुमच्यापैकी अनेक जण नवीन आहेत आणि म्हणून फक्त ही सुरुवातीला माझी ओळख म्हणून मी इथे सुरुवातीला ही स्लाइड तुमच्या समोर ठेवलेली आहे. आता चाणक्य मंडलमध्ये मी खूप वर्ष, म्हणजे तुमच्यासारखीच, तुम्ही जसे आता विद्यार्थी आहात तशीच मी आधी विद्यार्थिनी म्हणून पण चाणक्यमध्ये शिकलेली आहे. चाणक्यचे वेगवेगळे कोर्सेस केलेले आहेत, कार्यकर्ता म्हणून काम केलंय, पुढे फॅकल्टी म्हणून मागची 10 वर्ष झालं मी चाणक्यमध्ये शिकवतीये. एमपीएससी मधनं माझं सिलेक्शन आहे नायब तहसीलदार म्हणून. युपीएससीच्या पण मी इंटरव्ह्यू पर्यंत होते आणि आता चाणक्यमध्ये डायरेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ट्रस्टी म्हणजे विश्वस्त म्हणून पण मी चाणक्यमध्ये काम बघतीये. सो युपीएससी आणि एमपीएससी कुठल्याही प्रकारच्या एक्झाम्स तुम्ही देत असाल तरी सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्यासहित अशीच चाणक्यचे अनेक फॅकल्टी सुद्धा देणार आहेत. आजच्या विषयाकडे येऊया डायरेक्टली आपण आता. घर आणि नोकरी सांभाळत एमपीएससीची तयारी. सो एवढं तर आता दोन गोष्टी तुमच्यापैकी जेवढे इथे जॉईन झालेले आहेत तेवढ्यांमध्ये एवढ्या दोन गोष्टी क्लॅरिटीने, म्हणजे आपण जो ऑडियन्स आहे किंवा जे ऐकणारे आहेत त्यांना आपण थोडं नॅरो डाऊन केलंय. काय नॅरो डाऊन केलंय आपण? तर पहिला मुद्दा म्हणजे की तुम्ही एमपीएससीची तयारी करायचं ठरवलंय, आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर तुमच्यापैकी अनेक जण, की रादर आपण म्हणूया की तुमच्यापैकी सगळेच जण आयदर नोकरी करत करत एमपीएससीचा अभ्यास करण्याचा विचार करतायत किंवा ऑलरेडी एमपीएससीचा अभ्यासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे, किंवा घर सांभाळत सांभाळत अनेक अशा गृहिणी आहेत. स्पेसिफिकली 2 वर्षांपासून जे वेगवेगळे क्रायटेरियाज बदलले एमपीएससी मधले आणि वयाची अट वाढवली यानंतर आणि कोविडच्या सिच्युएशन नंतर बऱ्याच वेळेला आम्हाला जाणवलंय की लग्न झालेल्या असल्या तरी सुद्धा लग्नानंतर घर सांभाळत सांभाळत एमपीएससीची तयारी करण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं दिसतंय. सो आजचा विषय आपण नॅरो डाऊन केलाय तो म्हणजे घर आणि नोकरी सांभाळत एमपीएससीची तयारी. हा, मला माहितीये की असंख्य प्रश्न अच्छा, आवाज नाही येते?
आवाज येतोय का रे? येतोय मॅम. अच्छा, हा, चॅट बॉक्स मध्ये नो साऊंड असं होतं म्हणून मी विचारलं तुम्हाला. ठीक आहे, हा, ठीक आहे, चला. हा, नसेल येत किंवा काही मध्ये प्रॉब्लेम झाले तर इमिजिएटली चॅट बॉक्स मध्ये मला टाकत चला, म्हणजे मला लक्षात येईल. ठीक आहे. तर या आपण आजच्या सत्राच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या मनात येणारा, तुमच्यापैकी एक 99% मुलांच्या मनामध्ये येणारा, मुलींच्या मनामध्ये येणारा प्रश्न, हा जो पुढचा प्रश्न आपण म्हणूया, तो म्हणजे आहे, घर सांभाळत किंवा नोकरी करत अभ्यास होऊ शकतो का? आणि दुसरं की आपण पास होऊ शकतो का? खरंच आपण प्रत्येक म्हणजे प्रिलिम्स पास केली, मेन्स पास केली, इंटरव्ह्यू दिला आणि मी नोकरी करत करत हे सगळं केलं किंवा मी घर सांभाळत सांभाळत हे सगळं केलं आणि फायनली मी पास होऊ शकतो का? कारण शेवटी एमपीएससी तयारी कशासाठी करताय? तर तुम्हाला घरात काहीतरी वेळ जात नाहीये किंवा नोकरी करत करत असताना काहीतरी काय तुम्हाला तिथे करमत नाहीये, खूप जास्ती वेळ आहे हाताशी आणि म्हणून तुम्ही करताय अशातला भाग नाही. बरोबर आहे का? हे मला जरा सांगा. कारण तुम्ही ज्या वेळेला याचा निर्णय घेताय, एमपीएससी करण्याचा निर्णय घेताय, तो कुठल्या तरी विचारांती घेताय असं मी गृहीत धरते. आणि म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं ब्लंटली देणार आहे तुम्हाला. पहिला प्रश्न म्हणजे हा, घर सांभाळत किंवा नोकरी करत अभ्यास होऊ शकतो का किंवा पास होऊ शकतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला म्हणते थोडंसं ब्लंटली देणार आहे. म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्या ऍटिट्यूडनी ह्या अभ्यासाला सुरुवात करताय, एमपीएससी मला करायचंय आणि त्याच्या अभ्यासाला सुरुवात कुठल्या ऍटिट्यूडनी करताय, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. थोड्या वेळासाठी मी स्टॉप शेअर करते आणि बोलतेय तुमच्याशी. तुम्ही जर आता काहीतरी, बाबा मी ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षाला आहे आणि सायमल्टेनियसली मी काहीतरी जॉब अप्रेंटिसशिपचा करतोय आणि मग आता हाताशी थोडासा वेळ म्हणून करतोय, किंवा जॉब करतोय त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी मला जरा खटकतंय, जॉब मध्ये मला तेवढीशी समाधान मिळत नाहीये आणि म्हणून काहीतरी वेगळं क्षेत्र मला निवडायचंय म्हणून मी विचार करतोय, किंवा काय घरातले कुणीतरी कधीतरी लहानपणी म्हणून ठेवलं होतं आणि मग आता जरा एकदा ट्राय करून बघूयात, आता थोडा आताची वेळ आहे, किंवा आणखीन त्यांची मी म्हणेन गृहिणी स्पेसिफिकली आता इथे आहेत बऱ्याचशा, की मग आता काय सगळं झालंय, लग्न झालं, मुलं बाळ झाली आहेत, काय थोडी मोठी झाली आहेत, आता सांभाळण्याचा लोड नाही आपल्यावरती, मग थोडा वेळ मिळतोय तर करून बघू. मी म्हणणार आहे, जर ह्या ऍटिट्यूडनी तुम्ही येत असाल राज्यसेवेच्या तयारीला, एमपीएससीच्या तयारीला, तर कुठेतरी तुम्ही चुकताय, हे लक्षात घ्या. पहिली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे ती म्हणजे तुमचा ऍटिट्यूड कसा आहे, ते खूप महत्वाचं आहे. तुमच्या प्रश्नांकडे सुद्धा येणार आहे मी. पूर्व परीक्षेसाठी फास्ट ट्रॅक ऑलरेडी रिव्हिजनची बॅच आपली सुरू आहे. एमपीएससी पूर्व परीक्षा रिव्हिजनची बॅच ऑलरेडी सुरू आहे आणि सकाळच्या वेळामध्ये 2-2 त्याची सत्र होत आहे. फक्त हे मी म्हणजे तुमचे हे प्रश्न थोडेसे मी नंतरचे घेत, आता स्क्रीनवर मला दिसला म्हणून जस्ट हा प्रश्न घेतला, पण आधी खरं म्हणजे हे 19 येणारी जी बॅच आहे ना, तिच्यासाठी मी हे सत्र घेते अशातला भाग नाहीये. मी इमिजिएटली की आता काहीतरी 2 महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी एकदम त्याचं प्लॅनिंग आणि त्याच्या दृष्टीने आपण अभ्यास करूया असं आजच्या सत्राचा हेतू नाही, हे मी आधीच सुरुवातीलाच तुम्हाला सांगते. सो आजच्या सत्राचा हेतू की तुम्ही पुढे आत्ता ठरवलंय, मागच्या काही काळामध्ये तुम्ही ठरवलंय, भलेही आत्ताची परीक्षा देत असाल, जून मधली 19 जूनला येणारी परीक्षा तुम्ही देत असाल, पण आत्ताच्या काळामध्ये मागच्या काही ठरवलंय आणि अभ्यासाला सुरुवात आता काही दिवसांपूर्वी तुम्ही केलीये किंवा 3, 4, 5 महिन्यांपूर्वी केलीये तुम्ही सुरुवात. जे 2-3 वर्ष झालं अभ्यास करतायत आणि ज्यांना ऑलरेडी ही सगळी डिटेल्स माहिती आहेत, मी म्हणेन कदाचित त्यांच्यासाठी हे सत्र नाही. हे सत्र आहे कोणासाठी, की ज्यांनी आता मागच्या 4, 5, 6 महिन्यांमध्ये अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. हा, येस रोहन, आपण त्याच प्रश्नाकडे येणार आहोत पुढे, की 9 ते 6 जॉब करतो तर टाइम मॅनेजमेंट कसं करायचंय. सो टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी सुरुवातीच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. तुम्हाला स्वतःला काही प्रश्नांची उत्तरं तुमची शोधावी लागणार आहेत, किंवा तुमच्या वहीमध्ये तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली आहे ऑलरेडी, जसं आता काही प्रश्न जे मला विचारतायत रोहन, तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर तुमच्याकडे तुमची वही, नोटबुक, डायरी सगळं तुमच्याकडे असणार आहे. डायरीमध्ये पहिला प्रश्न तुम्ही नोंदवून काढायचा आहे. मलाही माहिती आहे की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आहे, काही जण आहेत की खूप सिन्सिअर आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येकाने ती सिन्सिअरिटी कागदावरती उतरवायची आहे. आणि म्हणून मी म्हंटल की तुम्ही लिहून काढायचंय पहिलं, की मी एमपीएससी करण्याचा निर्णय का घेतला, या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी लिहून काढा. एमपीएससी करण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नाचं उत्तर आधी लिहून काढा असं मी सांगते. कारण जर फक्त करून बघू असं तुम्ही जर म्हणत असाल, 1 मिनिट मी म्यूट करते सगळ्यांना, थोडस जरा सगळेच जण लक्ष द्या, आपले अनम्यूट जर होत असाल तर इकडे थोडं सेशन मध्ये ते डिस्टर्ब होणार आहे. ओके, तर
कॅज्युअल अप्रोच जर हा निर्णय घेतला असेल तर मी म्हणणार आहे पुन्हा एकदा या निर्णयाचा विचार करा की खरंच मी एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे का. आणि वेळ मग मी स्पष्ट म्हणणार आहे, मी आधी म्हटलं तुम्हाला की ब्लंटली उत्तर देणार आहे याचं. जर तुम्ही करून बघू ह्या अप्रोचने इथे येत असाल तर मी म्हणणार आहे बिलकुल येऊ नका. आणि पास होऊ शकतं का, अभ्यास होऊ शकतो का घर आणि नोकरी सांभाळत सांभाळत, तर ह्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा 2 अँगलनी देता येणार आहे. तुमची जर इच्छा असेल, ती इच्छाशक्ती, ते डेडिकेशन, ती सिन्सिअरिटी घेऊन जर तुम्ही उतरत असाल तर येस डेफिनेटली होऊ शकतं. पण तुम्ही कॅज्युअल अप्रोचनी जर याच्यामध्ये येत असाल की ऍटिट्यूडच तुमचा की नाही बघू करून बघू असा जर असेल तर मग मात्र, म्हणून मी म्हटलं तुम्हाला दुसरा सगळ्यात महत्वाचा शब्द असणार आहे तो म्हणजे ऍटिट्यूड, दृष्टिकोन. तुम्ही जर आतून पेटून उठलेला आहात की आजपर्यंत मला काय गरज होती घरची, मला एक्सपिरियन्स हवा होता, किंवा कुठल्याही कारणासाठी तुम्ही जर जॉब किंवा घराची जबाबदारी सांभाळत असाल आणि आता कुठेतरी तुम्हाला स्वतःसाठी तो वेळ देऊन स्वतःसाठी एमपीएससीची तयारी करायची असेल तर येस डेफिनेटली तुम्ही करू शकणार आहात. पण स्वतःकडनं एक्सपेक्टेशन करणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या, लोकांकडनं एक्सपेक्टेशन करण्यापेक्षा. सो इथून पुढच्या काळामध्ये काय काय केलं पाहिजे, मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. रोहननी जो प्रश्न विचारला, खरं म्हणजे ह्याच प्रश्नासाठी आपण भेटलोय ना आता, की 9 ते 6 मी जॉब करतोय. तुमच्यातली मेजॉरिटी लोकांचा हा वेळ असणार आहे, 9 ते 6 किंवा 10 ते 6 किंवा 9 ते 8 असा मेजॉरिटी लोकांचा वेळ असणार आहे. तर ह्या वेळामध्ये आम्ही जॉब करून सुद्धा कसा अभ्यास करू याच्यासाठीच आपण आता भेटलोय. तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे तुमचा ऍटिट्यूड काय आहे याच्यानुसार ठरणार आहे. आणि ऍटिट्यूड जर तुमचा हा असणार आहे की नाही जे काही आहे मला करून करायचंच आहे हे, आणि मी पास होण्यासाठीच ह्या राज्यसेवेचा आता अभ्यासाला सुरुवात करणार आहे, हे जर तुम्ही करणार असाल तर 100% तुमचा अभ्यास होणार आहे. आणि मग तो वेळ कसा चोरायचा पुढे आपल्याला तेच बघायचंय की एकूण प्लॅनिंग करताना, ते इम्प्लिमेंट करताना तुमच्यापैकी मेजॉरिटी लोक प्लॅनिंग तर करत असणार आहेत, इन्क्लुडिंग रोहन प्लॅनिंग करत असणार आहात. मला माहितीये तुम्ही की सकाळी लवकर उठायचं, 6 वाजता उठायचं, मग काय 6 काही जण तर जॉब करतायत 9ला पोहोचायचंय आणि आवरून 9ला पोहोचायचं. याचा अर्थ काय, तर कदाचित पहाटे आपण लवकर उठूयात म्हणजे अगदी 5ला उठणं, आवरून 6 वाजेपर्यंत अभ्यासाला बसणं, 6 ते 8 जे स्पेसिफिकली मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्या बाबतीत मी म्हणते, फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत हे सुद्धा होणार नाही कारण सकाळची तुमची आवरावर घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात. पण आपण धरूयात की तुम्ही 5ला उठला, 6 पर्यंत तुम्ही आवरावरी तुमची केलेली आहे आणि 6 ते 7 हा बोलूयात सौरभ ते सुद्धा आपण. तर 6 ते 8 या वेळामध्ये 2 तास सकाळचा तुम्ही अभ्यास केला, 8 वाजता तुम्ही तुमच्या जॉबला निघालेले आहात. सो हे सकाळच्या वेळातले 2 तास तुम्ही बाजूला काढले. आणि संध्याकाळच्या वेळामध्ये रोहन तुझ्याच बाबतीमध्ये म्हणूयात की कदाचित असं होत असेल की 6ला तुझा जॉब सुटला, त्याच्यानंतर तू घरी येईपर्यंत एक साधारण 7 पर्यंत सगळी आवरावरी तुझी झाली. 7 ते 9 ह्या वेळामध्ये तू तुझे अभ्यासाचा वेळ काढलास. 7 ते 9 ह्या वेळामध्ये तुमच्या अभ्यासाचा वेळ बाजूला काढून घेतला. 9 वाजता पुन्हा 9 ते 10 ह्या वेळामध्ये घरातली काही कामं असतील किंवा जेवण आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि 10 ते 12 पुन्हा रात्रीचा अभ्यास तुम्ही केला. टोटल किती 6 तास तुम्ही बाजूला काढले आणि ह्या 6 तासांमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करताय. मग सकाळचं ठरलं की सकाळच्या वेळामध्ये काय आम्ही करंट इव्हेंट करतोय किंवा बातम्या ऐकतोय, न्यूजपेपर वाचतोय, शिवाय प्लस मॅगझिन्स वाचतोय. संध्याकाळच्या वेळामध्ये आल्याबरोबर पहिला एक विषय की जो माझ्या आवडीचा विषय आहे, हायपोथेटिकली आपण कन्सिडर करू की तुम्ही सुरुवातीला काय जॉग्राफी वाचायला घेतलं. जॉग्राफी का, कारण जॉग्राफी मी शिकवते. जॉग्राफी हा माझा लाडका विषय आहे, जो प्रश्न सौरभने आता विचारला होता की मी कुठला विषय शिकवणार आहे. सो जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे 2 विषय, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला बायोटेक्नॉलॉजी मी शिकवते. ओके, तर 6 ते 8च्या वेळामध्ये 7 ते 9च्या वेळामध्ये तुम्ही अभ्यास केला, परत 1 तासाचा ब्रेक, आणि परत रात्री 9 ते 11च्या वेळामध्ये तुम्ही अभ्यास करणार आहात असं प्लॅनिंग किमान तुम्ही हे कागदावरती मांडून ठेवलंय असं मी म्हणते. पण मेजॉरिटी भारतीयांच्या बाबतीमध्ये काय होतं, तुमच्याच बाबतीत होतं असं नाहीये, हे लक्षात घ्या. मेजॉरिटी भारतीयांच्या बाबतीमध्ये काय होतं की आपण प्लॅनिंग मध्ये जबरदस्त हुशार आहोत. प्लॅनिंग मध्ये की अगदी 5 ते 5 वाजेपर्यंत काय, 5 ते 5:10 पर्यंत काय, इतकं मायन्यूट डिटेलला जाऊन आपण प्लॅनिंग खूप छान पद्धतीने करू शकतो. पण त्याचं इम्प्लिमेंटेशनची ज्या वेळेला वेळ येते तर आयदर आपल्यावर कुठली तरी जबाबदारी असते, दुसरं की काहीतरी त्यावेळेला अचानक आठवतं आपल्याला राहून गेलेलं, किंवा तिसरं की आपल्याला आळस आलेला असतो की दिवसभर आपण इतके थकलेलो असतो 9 ते 6चा जॉब करून की ठीक आहे बाबा आज नको, आपण उद्या बघू, परवा बघू असं होतं आपल्याला. आणि सगळ्यात जास्ती घातक कंडिशन ही असणार आहे तुमच्या राज्यसेवेच्या एकूण प्रिपरेशन मधली, राज्यसेवेच्या एकूण तयारी मधली सगळ्यात घातक कंडिशन ही असणार आहे की आता थोडासा कंटाळा आलाय, थोडं आपण शांत बसूयात, आजच्या दिवस आराम करूयात, नाही तर काय आजारी पडू,
खूप जास्त हेक्टिक नको व्हायला, आज नको उद्या बघू, ही जी तुमची मेंटॅलिटी, त्यालाच मी ऍटिट्यूड हा शब्द दिला होता आणि मगाशी स्लाइड वरती पण तुम्हाला दाखवलं. जर एकदा तुम्ही ठरवलेलं आहे की मला राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणूनच मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्या, तुमच्या वहीवर मला द्यायची गरज नाहीये. इथे जेवढे सगळे आता 150 जण जॉईन झालेले आहेत, प्रत्येकाने मला तुम्ही अनसरेबल नाही आहात किंवा तुम्ही माझ्याशी अकाउंटेबल नाही आहात हे लक्षात घ्या. तुम्ही स्वतःशी अकाउंटेबल आहात आणि तुम्ही वहीमध्ये हे लिहायचंय की का तुम्ही ह्या राज्यसेवेची तयारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या प्रश्नापासून मग तुमचे ऍटिट्यूड फॉर्मेशनला सुरुवात होणार आहे की नो मॅटर व्हॉट, आता जर मी एकदा फायनली निर्णय घेतलेला आहे राज्यसेवेची तयारी करण्याचा, तर स्वतःला खेचण्याची, स्वतःची कपॅसिटी बाहेर काढण्याचा प्रयत्न फायनली मलाच करायला लागणार आहे. आणि जगाकडनं अपेक्षा करणं कम्प्लिटली बंद करायचंय आपल्याला. सो सगळ्यात मोठी अपेक्षा कोणाकडनं असणार आहे, ही स्वतःकडनं असणार आहे. तुमच्या स्वतःकडनं असलेली अपेक्षा. तुम्ही जर ती अपेक्षा हाय स्टँडर्ड मध्ये आणि हाय लेवलला तुम्ही जर ती अपेक्षा ठेवली, तर आणि तरच, हे कायम लक्षात ठेवा, राज्यसेवा आणि स्पर्धा परीक्षा कुठलीही, मग ती युपीएससी असो, एमपीएससी असो, बँकिंग असो, कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये हे क्लिअरली लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःकडनं अपेक्षा हाय स्टँडर्ड वरती ठेवत नाही आणि तुम्ही इतरांकडनं सपोर्ट सिस्टीम म्हणून अपेक्षा करताय, त्यावेळेला तुमच्या कुठेतरी तयारीमध्ये थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त अपेक्षा तुम्ही स्वतःकडनं करायची. सो तुमच्या वहीमध्ये किंवा डायरीमध्ये दुसरा शब्द लिहायचा आहे किंवा दुसरं वाक्य लिहायचंय. पहिलं मी सांगितलं होतं की ही तयारी करण्याचा निर्णय तुम्ही का घेतला, ह्याचं प्रामाणिक उत्तर तुम्ही तिथे लिहायचंय. ते जर कॅज्युअल अप्रोच मध्ये आलेलं असेल, करून तर बघू वगैरे, मी म्हणणार आहे आत्ताच तयारी करायचं, थांबून द्या. कारण मग काय होणार आहे, नाहीतर हा वेळ वायाला घालवणार आहात तुम्ही. ना तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये चांगल्या पद्धतीने करताय, ना तुम्ही तुमच्या घरामध्ये चांगलं जबाबदारी सांभाळताय, आणि ना तुम्ही पूर्ण राज्यसेवेला पण किंवा अभ्यासाला पण तेवढी प्रायोरिटी देताय, तेवढं काय म्हणूयात आपण न्याय देताय. आणि म्हणून जर तुम्ही हा प्रामाणिक की नाही मला हे करायचंच आहे असं म्हणून जर ठरवलेलं असेल, तर आणि तरच हा निर्णय पुढे कंटिन्यू करा असं मी सांगणार आहे. आणि तुमच्यापैकी अनेक जण असे असतील की मग खरंच मी करू का नको करू, सिच्युएशन जी आहे तुमची, प्रत्येकाची सिच्युएशन इतकी वेगवेगळी असणार आहे. अशा लोकांना ज्यांना असं वाटतंय की माझा हा निर्णय मी वैयक्तिक एकटा घेऊ शकतोय किंवा घेऊ शकत नाहीये असं जे वाटतंय, तर अशांनी चाणक्यचा जो आपला नंबर आहे याच्यावरती कळवून ठेवा की आम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवंय म्हणून. मीच काय की आपले अनेक फॅकल्टी बाकीचे दुसरे, तर हे पर्सनल काउन्सिलिंगसाठी तुम्हाला वेळा देतील. माझी नाही मिळाली तरी इतर फॅकल्टींची तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगसाठी वेळ मिळेल. सो पहिला झाला आपला की का घेतला, दुसरा मुद्दा झाला आपला की डेडिकेशननी येत आहे. आता नो मॅटर व्हॉट, एकदा ठरलंय ना आता, तर स्वतःकडनं अपेक्षा सगळ्यात जास्त असली पाहिजे आपली. हा दुसरा मुद्दा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवायचा आहे. इतरांकडनं आपल्याला अपेक्षा करायची नाही. आणि का करायची नाही, मी हे का सांगते, स्वतःकडनं का करायची, जर तुमच्यात ती कपॅसिटी आहे आणि जर तुमच्यात ती धमक आहे करण्याची, तर आणि तरच तुम्ही करू शकणार आहात, तरच तुम्ही एक चांगले अधिकारी म्हणून येऊ शकणार आहात, तरच तुम्ही सिलेक्ट होऊ शकणार आहात. सो स्वतःला खेचायचं हे लक्षात घ्या. मी जे आधी तुम्हाला सांगत होते की प्लॅनिंग आपण जबरदस्त करतो, पण सकाळी 6ला उठायचं, 5ला उठायचं, तर 5 वाजले तरी दुसरा गजर होतो, मग तिसरा गजर होतो, चौथा. सो हे होणार नाही, कधी होणार नाही हे तुमच्याकडनं, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःची पक्की पुनगाट बांधलेली आहे तेव्हा होणार नाही. त्यामुळे हे बाहेरनं कुठून तरी तुम्हाला एनर्जी असं मिळणार नाहीये. जी काही एनर्जी असणार आहे ती सगळी तुमच्या आतून यावी लागणार आहे, लक्षात घ्या. म्हणून हा दुसरा लिहायचा आहे की ऍटिट्यूड हे जबरदस्त तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि मग तुम्ही त्या ऍटिट्यूडने येताय, तर मग आता ठरवायला लागणार आहे आपल्याला की पुढच्या गोष्टी कशा मॅनेज करू किंवा काय काय गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. सो ह्या पुढच्या गोष्टी पण तुम्हाला विचार करायला लागणार आहेत. जस्ट मी पुन्हा एकदा शेअर करते हे आणि पुढच्या मुद्द्याकडे येऊया. सो ऍटिट्यूड कसा पाहिजे रे, हा असा पाहिजे, डू ऑर डाय. आता हे शब्द तर तुम्ही खूप वेळेला ऐकले असतील ना, मी काय नव्याने सांगत नाही हे वेगळं. सो डू ऑर डाय ऍटिट्यूड पाहिजे तुमचा, बरोबर. आणि मी तर म्हणते डाय हा ऍटिट्यूड नसायलाच पाहिजे. जर डाय हा ऍटिट्यूड तुम्ही ठेवून येत असाल, बरोबर की नाही, तुम्हाला मरायचंच आहे, आणि जर तर मग मी म्हणणार येऊच नका ना, त्यापेक्षा जिथे आहात तिथे सुखी आहात आता, त्यापेक्षा करूच नका नाही पाहिजे. सो कम्प्लीट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे आपला, हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्न पण विचारले त्यांनी मला, मेजॉरिटी लोक हे विचारतात की जॉब म्हणजे नोकरी करताय, गृहिणी आहात, आणि मग अशा वेळेला घरनं कुठून तरी तुम्ही आणि राज्यभरातनं कुठून तरी तुम्ही आहात, तर हा पुढचा प्रश्न, क्लास लावणं गरजेचं आहे का, हा एक खूप महत्वाचा प्रश्न मला विद्यार्थी विचारत असतात की कंपल्सरी आहे का मी घरी राहूनच करू शकतो. तर मी म्हणणार 2-3 गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगते. सगळ्यात पहिलं, जे तुम्ही एक मिनिट सुद्धा घरी कुठेतरी कोणीतरी अभ्यास घेत घेत, मुलांचा अभ्यास घेत घेत चाललेलं आहे, अनम्यूट झालं की इकडे ऐकायला येतंय 1, 2, 3. सो इतकी काय म्हणूयात, लेक्चर सुद्धा ऐकताना तुम्ही तिकडे काहीतरी मॅनेज करताय हे लक्षात येतंय इथे.
एकच मिनिट, परत आता अॅनोटेशन बंद करते तुमचे. डिसेबल अॅनोटेशन फॉर. हा ठीक आहे, आता करा स्लाइड वरती. आता काही येणार नाही, किती तुम्ही आखण्याचा प्रयत्न केला स्लाइड वरती तरी सुद्धा. ओके, आपला पुढचा प्रश्न होता की क्लास लावणं गरजेचं आहे का. तुम्ही एवढे इथे जे आहात ना सगळेजण, सगळ्यांमध्ये कॉमन असलेल्या गोष्टी काय. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट. आपल्याला आउटपुट म्हणजे काय रे, जास्तीत जास्त मार्क. फायनली एक्झामच्या दृष्टीने काय पाहिजे आपल्याला, मार्क पाहिजेत. प्रिलिम्स मध्ये एका कट ऑफच्या वरती मार्क पाहिजेत, मेन्स मध्ये टॉपर्स मध्ये येण्या इतके मार्क पाहिजेत, आणि फायनली सिलेक्शन व्हायचंय आपल्या. सो कॉमन काय आपल्या सगळ्यांमध्ये, जे जे जॉब करत तुम्ही एमपीएससी करणार आहात त्यांच्यामध्ये पहिलं कमीत कमी वेळ आहे हाताशी. कारण 10 ते 6 किंवा 9 ते 6 असा जॉब करताय. घरातल्या जबाबदाऱ्या, जे काही तुमचे स्वयंपाक, मुलांना सांभाळणं, त्यांचा अभ्यास घेणं, याच्यासहित तुम्ही अभ्यास करताय. सो कमीत कमी वेळ किती आहे, पूर्ण 24 तास जे आपण म्हणतो. सो दिवसाचे 24 तास जे पूर्ण वेळ अभ्यास करतायत त्या लोकांना किती मिळू शकतात. जर आयडियली काढायचा विचार केला आपण तर म्हणतोय, आयडियली काढायचा विचार केला तर 24 तासांमधले आपण म्हणूयात की 8 तासांची नीट शांत झोप झाली पाहिजे. पूर्ण वेळ अभ्यास करणाऱ्यांच्या बाबतीत मी बोलते. 8 तासांची आयडियली झोप झाली पाहिजे. 2 तास तुमचे बाकी आवरावरी जे सोडून द्या तुम्ही, म्हणजे 10 तास गेले टोटल. जे तुमचे 24 तास आहेत त्याच्यातले 10 तास गेले. जेवण आणि बाकीच्या ह्या गोष्टी मिळून मी म्हणते तुमचे 2 तास, आवरावरी जेवण यांचे सोडून 2 तास. आणि एक साधारण मी म्हणणार आहे की 1 ते 1.5 तास, काही जणांच्या बाबतीमध्ये 2 तास सुद्धा हे मेंटल रिफ्रेशनेस साठी लागतात. आणि म्हणून टोटल 24 तासांमधले किती तास तुमच्या हाताशी राहतात. जर तुम्ही पूर्ण वेळ जॉब करत नसाल तर बद्दल बोलतोय आपण, तर हाताशी किती वेळ राहतो, तर मी म्हणणार एक 12 तास ते 14 तास. तुम्ही किती खेचता याच्यानुसार राहणार आहे. आता हे जे 12 ते 14 तास जे पूर्ण वेळ करत होते त्यांच्यापैकी तुमच्यापैकी मेजॉरिटी जण जे आहे ते ऑलरेडी ते त्यातले 12 तास 8 तास घालतायत. त्या 12 तासांमधले 8 तास तर ऑलरेडी तुमचे जात आहेत, आयदर जॉबमध्ये जात आहेत किंवा मुलांना सांभाळण्यामध्ये जात आहेत, घरच्या जबाबदारीमध्ये जात आहेत. उरले किती तुमच्या हाताशी, उरले 4 तास. ज्याला आपण म्हणूया स्वतःला न खेचता आणि व्यवस्थित काढू शकाल असे 4 तास तुमच्या हाताशी उरतात. सो सगळ्यांच्या बाबतीमध्ये काय कॉमन मुद्दा आहे, कमीत कमी वेळ हाताशी आहे. जे इतर पूर्ण वेळ करणारे आहेत त्यांना कदाचित 12 तास, 10 तास, 12 तास, 14 तास हाताशी मिळतील. तुम्हाला किती मिळू शकतील, 2 तास, 4 तास, 6 तास मॅक्झिमम हाताशी मिळू शकतील. 6 तासापेक्षा जास्त काढणं तुम्हाला सुद्धा शक्य होणार नाहीये दिवसाच्या ह्याच्यामध्ये. किती ताणू शकणार आहात तुम्ही. मी हे पण एक कायम सांगते बरं का विद्यार्थ्यांना, तुम्ही तुमच्यापैकी 2 टोकाचे विद्यार्थी असतात. एखादे असतात की जे जॉब करतायत, घरची पण जबाबदारी सांभाळतायत, पण इतके सिन्सिअर आहेत की स्वतःवर एवढे हार्श होतात की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या करून सुद्धा 8 तास काढण्याचा प्रयत्न करतायत. 8 तास. इतके स्वतःवर हार्श होणारे पण विद्यार्थी मी पाहिलेले आहेत, इतके सिन्सिअर विद्यार्थी पण मी म्हणणार आहे की इतकं हार्श स्वतःवर होऊ नका किंवा इतकंही हार्श होण्याची गरज नाहीये तुम्हाला. आपल्या बाबतीमध्ये एकच मुद्दा करायचा आहे, तो म्हणजे काय की आपल्याला कंटिन्युटी ठेवायची हे लक्षात घ्या. सो कंटिन्युटी ही जॉब आणि घर ह्याला गुरुकिल्ली म्हणा तुम्ही पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुमच्यासाठी, ती म्हणजे कंटिन्युटी ही महत्वाची गोष्ट आहे. सातत्य पाहिजे, तुमच्या परिश्रमामध्ये सातत्य पाहिजे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही डायरेक्टली काय 8 तास काढा. जे काय तुम्ही करताय तुमची झोप 4 तासावरच आणा आणि उरलेला वेळ तुम्ही अभ्यासाला वापरा. मी बिलकुल असं तुम्हाला सांगणार नाहीये. सो तुमची झोप पण नीट झाली पाहिजे, बाकीच्या पण जबाबदाऱ्या तुम्ही करताय, प्लस तुम्ही किती 4 तास तुमच्या अभ्यासाला, 2 ते 4 तास तुम्ही या बाजूला काढताय. इतकंच मी म्हणतेय 4 तास, पण ते 4 तास सातत्य पाहिजे लक्षात घ्या. सो तुम्ही कधीतरी ससा आणि कासव लहानपणी गोष्ट ऐकलेली असणार आहे, ऐकली ना सगळ्यांनी तुम्ही. सो तुम्ही जे जॉब करतायत तर सगळे ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये ससा जो खूप जास्त काय म्हणूयात वेगाने पळतो, जोरात पळतो आणि खूप जास्त वेळ, जसं आपण म्हणूया की खूप जास्त विद्यार्थी आहेत जे पूर्ण वेळ करतायत. पण तुमच्यामध्ये काय पाहिजे, कासवासारखं सातत्य पाहिजे. कमी वेळ आहे आपल्या हाताशी पण ते सातत्य हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि म्हणून मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की सातत्य महत्वाचं आहे. सो सुरुवातीच्या पहिल्या ह्याच्यावरती या, तुमच्या पहिल्या ह्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, ऍटिट्यूड. तुम्ही काय ठरवून आलेला आहात. सातत्य कधी राहणार आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, जेव्हा तुम्ही काय म्हणून हा निर्णय घेतलाय हे जर तुम्हाला क्लिअर असेल, तुमची स्वतःची ती खुंगाट बांधलेली असेल की मला जे करायचंय ते मी स्वतः निर्णय घेऊन ठरवलंय आणि मी अपेक्षा स्वतःकडनं करणार आहे, दुसऱ्याकडनं करणार नाही, हे जेव्हा ठरलेलं असेल तेव्हा सातत्य तुमच्यामध्ये राहणार आहे. सो दररोज अभ्यास करायचा हे लक्षात घ्या. आपल्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे. ओके, आपण प्रश्नाकडे होतो की क्लास लावणं गरजेचं आहे का नाही. तर यात मी तुम्हाला सांगत होते की कमीत कमी वेळामध्ये, तुमच्यामधला हा कॉमन मुद्दा आहे, कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे, जास्तीत जास्त मार्क पाहिजे आहे. बरोबर. दुसरा महत्वाचा आहे तो ह्याच्यामधला की
आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही अभ्यास करताय. आयसोलेटेड म्हणजे काय रे? हा प्रश्न जो पुढे विचारलाय स्नेहलनी की लायब्ररी लावणं गरजेचं आहे का? ठीक आहे. सो तुम्ही आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये अभ्यास करता. मेजॉरिटी लोक हाऊसवाईफ असाल, घरी मुलं असतील तर मुलांकडे पण लक्ष द्यायचं असतं आणि ते बघत बघत तुम्हाला लायब्ररीत जाणं शक्य होत नाही बऱ्यापैकी. ज्यांची समजा आत्ताच लग्न झालंय, मुलं नाही आहेत, पण घरामध्ये कुणी पाहुणे आले, घरात थांबणं गरजेचं असतं. सो अशा वेळेला तुम्ही लायब्ररीत जाऊ शकत नाहीये. किंवा जॉब करणारे आहेत की दिवसभर लायब्ररीमध्ये जाऊ शकत नाहीये. सो थोडक्यात काय म्हणतोय, तर कॉमन फॅक्टर आहे 99% तुमच्यापैकी जे आत्ताचा क्राऊड आहे हा सगळा कसा असणार आहे की ज्यांना आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये अभ्यास करायचा. आयसोलेटेड म्हणजे काय रे, की आजूबाजूला कुणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी लोक नाहीयेत तुमच्या, तुम्ही स्वतः एकटे अभ्यास करताय. अशा पहिलं काय म्हटलं आपण, हाताची वेळ कमी आहे. दुसरा काय म्हटलं मुद्दा, की आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही अभ्यास करताय आत्ताच्या काळामध्ये. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की खरंच स्पर्धा परीक्षांमध्ये काय चाललंय, कुठल्या प्रकारची पुस्तकं आधी सांगितलेली आणि आत्ताची पुस्तकं, कदाचित आज मी तुम्हाला काही पुस्तकं सांगेन, पण 6 महिन्यानंतर समजा मी आज सांगितलेलं एखादं पुस्तक असेल पंचायत राजचं, तर ते 6 महिन्यानंतर नवीन जर मार्केटमध्ये त्याच्याही पेक्षा खूप चांगलं पुस्तक कुठलं आलं तर तुम्हाला ते रिप्लेस करणं गरजेचं आहे त्यावेळेला अभ्यास करताना. पण मग ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठून मिळणार आहे, राईट? किंवा म्हणजेच आपण काय म्हणतोय, तुम्ही आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये अभ्यास करताय. सो दरवेळेला ह्या इथे असणाऱ्या वातावरणामध्ये काय बदल होत चाललेत हे कदाचित तुम्हाला जास्ती लक्षात येणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा काय म्हणतोय आपण, एक्झामसाठी थेट काय हवंय. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट काढायचंय. सो एक्झामसाठी थेट काय हवंय हे आपल्याला कळलेलं असायला पाहिजे. म्हणजे काय, सिलेबस नीट माहिती पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स नीट माहिती पाहिजे तुम्हाला, आणि त्यातही कुठल्या टॉपिकला मी जास्ती वजन द्यायचंय, कुठल्या टॉपिकमध्ये मी थोडं कमी वजनाने अभ्यास केला तरी चालणार आहे, आणि कुठल्या टॉपिकमध्ये मी जास्त काय म्हणूयात बुक्स म्हणजे नंबर ऑफ बुक्स बद्दल बोलूयात आपण, जास्ती पुस्तकं वाचायची आहेत. आणि कुठल्या एखादा विषय असा आहे की जिथे मी एकच पुस्तक आणि तेवढंच करायचंय, हे कळणं आणि त्या वेळेला हे बदल होणं, या सगळ्यांसाठी त्याला आपण म्हणूयात वेल गाइडेड जर तुम्हाला राहायचं असेल तर मी म्हणणार आहे यस की तुम्हाला क्लास लावण्याची गरज आहे. ठीक आहे. पण याच्याही पुढे मी जाऊन आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे काय, की स्वतःचा स्व ओळखा, स्वतःचा स्वभाव ओळखा. हा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. तुमच्यापैकी 2 क्रायटेरियाज मी सांगणार आहे. एक मिनिट म्यूट ऑल करतेय. स्व ओळखा. क्लास लावायची गरज आहे की नाही ह्याच्यासाठी तुमचं उत्तर तुमच्या पाशीच आहे, लक्षात घ्या. स्व ओळखा असं मी म्हणणार आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःच्या स्किल्स वरती एकदा थोडं फोकसने विचार करा. स्किल्स म्हणजे कुठल्या म्हणतेय मी, तुमच्या ऑडिटरी चांगल्या आहेत. ऑडिटरी म्हणजे काय रे, की ऐकून तुम्ही त्याच्या नोट्स काढताय आणि मग लक्षात राहताय आणि प्रश्नांची उत्तरं छान देता येत आहेत आणि पटपट अभ्यास होतोय, हे चांगलं आहे तुमचं का? दुसरं स्किल म्हणजे काय, की तुम्ही वाचताय आणि त्याची रिव्हिजन मल्टिपल टाइम्स करताय आणि मग तुम्हाला जास्ती प्रश्नांची उत्तर देत आहेत. सो तुम्ही स्व ओळखा असं मी सांगतेय. स्वची ओळख असणं प्रचंड गरजेचं आहे. सो जेव्हा आपण सगळ्या जबाबदाऱ्यांसहित अभ्यास करत असतो तेव्हा प्रचंड स्वतःबद्दलचा अवेअरनेस असणं प्रचंड गरजेचं आहे. आणि तो अवेअरनेस म्हणजे काय म्हटलो आपण, स्किल शोधा स्वतःचं. सो तुमच्यापैकी असे काही जण असतील की नाही बाबा मला ऐकून फारसं नाही समजत, त्यापेक्षा मला काय, मी जर 4 पुस्तकं, तुम्ही मला थेट पुस्तकं सांगा, मी पुस्तकं वाचते किंवा वाचतो, त्याच्या नोट्स काढते आणि मग मला छान मार्क मिळणार आहेत. पण मला ऐकून तितकंसं नाही जमत किंवा मला ऐकून नोट्स काढायला तितकंसं नाही होणार आहे. ठीक आहे. मी अशांना म्हणणार आहे, मग तुम्हाला जर स्व कळलाय तुमचा की ऑडिटरी एवढं चांगलं नाहीये तर हरकत नाहीये, मग तुम्ही क्लास नाही जॉईन केला तरी चालणार आहे. तुम्ही मग तुमचा फोकस कशावर पाहिजे, तुमचे स्वतःचं रीडिंग, तुमचं स्वतःच्या रीडिंग मधनं त्याचं रिव्हिजन आणि मग प्रश्न सोडवणं, खूप जास्ती क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं आणि परीक्षेसाठी तयारी करणं, हे तुमच्यासाठी असणार आहे. आणि मग अशा लोकांनी मेंटॉर, त्याला मी म्हणते कायम मेंटॉर एक ठेवा तुमचा. मग तो मेंटॉर म्हणजे कोण, तर कुणीतरी तो सिलेक्ट झालेला पण असू शकतो, कुणीतरी तो तुमच्या कॉलेजमधला प्रोफेसर पण असू शकतो, किंवा आता जे चाणक्य मधली पण फॅकल्टी आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी मेंटॉर म्हणून काम करू शकणार आहे. सो तुमच्यापैकी चाणक्यच्या अनेक फॅकल्टीचे नंबर हे डायरेक्टली अवेलेबल होतात. तुम्ही जर इथे फोन केला चाणक्यमध्ये तर ते नंबर पण तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या फॅकल्टीशी तुम्हाला जो आवडतो, युट्यूबवरती वेगवेगळे सेशन्स आहेत, तुम्हाला मयूर पाटील सर आवडले, तुम्हाला अभिजित शिंदे सर आवडले, तुम्हाला काय विराज कोठारी सर आवडले, सिद्धार्थ धर्माधिकारी सर, तुम्हाला जो कोणी फॅकल्टी आवडतोय म्हणजे काय रे, फ्रिक्वेन्सी जुळतीये तुमची त्या फॅकल्टीशी सर, तर तुम्ही त्यांच्याशी बोलू शकणार आहात आणि मग अशा वेळेला क्लास नाही लावला तरी चालेल. पण पुन्हा मी मुद्द्यांची आठवण करून देतेय, हाताशी वेळ कमी, वेल गाइडेड जर तुम्हाला हवं असेल, आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय, तर
तुम्ही परीक्षेसाठी वाचून कमीत कमी वेळामध्ये अभ्यास होतोय, तर डेफिनेटली तुम्ही क्लास लावा असं सांगणार आहे. सो क्लास लावल्याचा तोटा होतो असं नाहीये. इव्हन चाणक्यमध्ये आपण असं करतोय की ऑनलाईन सेशन्स आहेत जे रेकॉर्डेड आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आज जरी तुमचं कुठला तरी जॉब आणि याच्यामुळे तुमचं ते मिस झालं तरी ते तुम्ही नंतर पाहू शकता. दुसरी गोष्ट, जर सेशन्स आहेत तर तेवढी सिन्सिअरिटी येते आणि तुम्ही सिन्सिअरली ते पाहण्याचा प्रयत्न करता. मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला होता की स्वतःचा स्किल ओळखा, आणि दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगते ते म्हणजे की स्वतःचा स्वभाव ओळखा. स्वभाव, आणि स्वभाव म्हणजे काय की तुम्ही खूप सिन्सिअर असाल, ओरिजिनली सिन्सिअर. तुम्हाला सांगायची, लहानपणी आठवा जरा, तुमच्या आई वडिलांनी धपाटे देऊन तुम्हाला अभ्यासाला बसवलं होतं का? तुम्ही स्वतःहून अभ्यास करायचा. सो तुम्ही जर तुमची पर्सनॅलिटी सिन्सिअर पर्सनॅलिटी असेल तर कदाचित तुम्ही क्लास नाही लावला तरी चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. का? कारण तुम्ही स्वतःहून हे करणार आहात. ठरवलं मी सकाळी 6ला उठायचं, तर येस तुम्ही उठणार आहात, त्यासाठी वेगळं करायची गरज नाहीये काही. पण मी असं म्हणते की जर तुम्ही काय सिन्सिअर नसाल, स्वतःला ओळखलंय तुम्ही की तुमच्यामध्ये तो थोडासा कॅज्युअल अप्रोच येतो, कुणीतरी हंटर घेऊन उभं राहावं लागतं कंटिन्युअसली तुमच्या पाठीमागे, तर येस कोणाचं तरी तुम्ही मार्गदर्शन नक्की घ्या असं मी म्हणणार आहे. म्हणजे आता इथे पुढे मला प्रश्न विचारतोय की बाहेरील टच राहण्यासाठी क्लास लावला तर चालेल काय, जो क्लास 2 बनायचंय पण क्लास 3 साठी अवेलेबल आहे. सो पुन्हा तुम्ही कुठला जॉईन करताय मी ह्याच्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही त्यातनं मिळणारी जी इन्फॉर्मेशन आहे आणि त्यातनं तुमच्यामध्ये निर्माण होणारी जी सिन्सिअरिटी आहे, याच्यासाठी तुम्हाला जो कुठला क्लास लावायचा आहे ते तुम्ही लावू शकणार आहात. सो थोडक्यात मी क्लास या व्याख्येमध्ये मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, वेल गाइडेड तुम्हाला मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ठीक आहे, आले लक्षात काय म्हणतोय? सो त्याच्यासाठी लावायचं तर लावा. आणि हे कुठल्या 2 मुद्द्यांवरती ठरवलं? पहिला मुद्दा होता की तुमची स्किल काय, ऑडिटरी चांगलं आहे की तुमचं वाचन चांगलं आहे, आणि दुसरा काय होता तुमचा, तो म्हणजे की तुमचा स्वभाव कसा आहे, सिन्सिअर आहे का, तुम्हाला हंटर घेऊन उभं राहायला लागतंय का, तुम्ही सिन्सिअर आहात पण आताची परिस्थितीच अशी आहे की तुम्हाला वेळ काढण्यासाठी कुणीतरी हंटर घेऊन उभं राहावं लागणार आहे. सो ह्या सगळ्यांवरती हा निर्णय तुम्ही नक्की घेऊ शकणार आहात. ठीक आहे स्नेहल, पुढच्या ह्याच्यामध्ये मी देईन ह्या टिप्स थोड्याशा तुम्हाला, पण आता आधीचे मुद्दे थोडेसे आपण पूर्ण करूया. हा, आता पुढच्या मुद्द्याकडे येतोय आपण. तर मग आता तुमचा पुढचा मुद्दा आहे की दोन्ही मॅनेज कसं करू. सो दोन्ही म्हणजे काय की तुमची जबाबदारी जी आहे ती प्लस अभ्यास, हे दोन्ही मॅनेज कसं करू. आता हे मॅनेज करण्यासाठी मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे तुमच्या अभ्यासामधला शार्पनेस खूप गरजेचा असतो. सो मॅनेज जर दोन्ही गोष्टी करायच्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये करायच्यात तर शार्पनेस असणं प्रचंड गरजेचं. शार्पनेस म्हणजे काय रे, तर तुम्ही जी परीक्षा देताय ती तुम्हाला नीट माहिती असणं. सो परीक्षेची माहिती असणं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आपण म्हणतोय, त्या परीक्षेबद्दलचा सिलेबस नीट माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. पूर्वी येऊन गेलेले जे प्रश्न आहेत ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स PYQs, इथे दिसतोय तुम्हाला PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सो पूर्वी येऊन गेलेले प्रश्न राज्यसेवेच्या बाबतीत तर हे कम्प्लिटली स्नेहल, त्यातली एक टिप तर मी आत्ताच सांगते तुम्हाला की तुमच्या हाताची वेळ कमी असेल तर 2012 पासून आतापर्यंत सगळे राज्यसेवेचे प्रश्न सोडून काढा. का? कारण एक तर डायरेक्ट प्रश्न रिपीट होता, किंवा दुसरं काय म्हणतोय आपण, प्रश्नचा टॉपिक रिपीट होतो. उदाहरणार्थ काय, स्थानिक वाऱ्यांवरती अनेक वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. मध्ये 2014ला विचारलेत, 15ला विचारलेत, 16ला विचारलेत. सो स्थानिक वारे हा जर तुम्हाला लक्षात आलं प्रश्न सोडवताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये, तर ऑलरेडी तिथे रिव्हिजन झालेली असते. शिवाय तो टॉपिक तुम्ही वाचण्यामध्ये तुम्ही तुमचा प्रिपेअर करायला घेता. दुसरं काय की बऱ्याच वेळेला डायरेक्ट तशाला तसे प्रश्न रिपीट झालेले तुम्हाला दिसतात. त्यामुळे सगळ्यात पहिली टिप, आता जी 19 तारखेला परीक्षा देणार आहात, ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवलेले नाहीत अजून, त्यांना मी सांगणार आहे की डायरेक्टली प्रश्न सोडवायला घ्यायचे. कुठले म्हणते मी, 2012 पासून आतापर्यंतचे सगळे प्रश्न. ओके, मग तुम्ही मला इथे म्हणाल की डायरेक्टली हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतो आपण, डायरेक्ट जर घेत असाल एखादा विद्यार्थी की आतापर्यंत तुम्ही इतिहास वाचलाच नाही असं गृहीत धरा आणि इतिहासाचे प्रश्न डायरेक्टली सोडवायला घेतले, येणार आहेत का उत्तर तुम्हाला? नाही येणार आहेत, बरोबर की नाही? आणि मग कुठेतरी तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवायला घेताय, पूर्ण तुम्ही 100 क्वेश्चन्स डोळ्यासमोर घेताय आणि त्यातलं एकच कुठला तरी, समजा असं म्हणूयात की तुमचं जॉग्राफीतलं ग्रॅज्युएशन आहे आणि फक्त जॉग्राफीचेच प्रश्न तुम्हाला समजतात, त्याच्यामधले इकॉनॉमी काही समजत नाहीये, पॉलिटी काही समजत नाहीये, हिस्ट्री काही समजत नाहीये, समजा असं होत आहे तुमचं, तर उलट कॉन्फिडन्स लो होईल तुमचा असं केल्याने. पण जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बद्दल सांगत असतो त्यावेळेला मी त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या असं म्हणत नाही. आपण काय करतोय, तर एक प्रश्न घेतला, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तो प्रश्न वाचला, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचं उत्तर सोडवणार आहात. समजा तो प्रश्न तुमच्या काहीतरी वरनच जातोय टँजंट, तर डायरेक्ट आयोगाने काय उत्तर दिलंय हे चेक करा.
आणि मग ते आयोगाने ते उत्तर का दिले, आता हे जर कन्सेप्च्युअल मध्ये जाणार असेल तर तुम्ही ते तुमच्या वाचनानंतर पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे जायचंय. पण हे जर थेट काय म्हणूया फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला आहे सरळ सरळ तुम्हाला. सो फॅक्च्युअल मध्ये समजा आपण म्हणूया, एक मिनिट अर्जंट आहे. हॅलो. एमपीएससीचे रिझल्ट लागलेत, युपीएससीचे रिझल्ट लागलेत हे माहितीये तुम्हाला. म्हणजे मेन्सचे मागची जी मुख्य परीक्षा झाली होती, तुम्ही ज्याची आता तयारीला सुरुवात करताय, तर ते इंटरव्ह्यू सुरू आहे, तर त्याचे अर्जंट काही फोन मध्ये आले तर तेवढे मला एखाद दुसरा घ्यावा लागेल. ओके. सो आपण मुद्द्याकडे होतो की तुम्ही प्रिपरेशन आता करताय, याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे. आणि त्याच्यात आपण म्हणत होतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नीट बघा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघताना सुद्धा मी तुम्हाला काय सांगतेय, आता हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठले बघायचे. तुम्ही जर 19 जून साठी म्हणत असाल तर 2 येणार आहेत विषय. कुठले 2 विषय येणार आहेत रे तुम्हाला, एक जीएसचा विषय येणार आहे, दुसरा सीसॅटचा विषय येणार आहे. सो सीसॅटच्या बाबतीमध्ये थोडं नंतर बोलू आपण, आधी जीएसच्या बाबतीमध्ये आपण बोलूया. सो जीएसचे बघताना प्रश्न तुम्हाला जर त्याचं उत्तर येत असेल तर ते उत्तर येत असेल आणि ते तुम्ही दिलं आणि ते बरोबर आहे का लगेच चेक करणं, आणि जर येत नसेल तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर काय हे लगेच चेक करणं, आयोगाने दिलेली की काय आहे हे लगेच चेक करणं. मी जनरली ही स्ट्रॅटेजी का सांगते जीएस साठी, तर जीएसचा पेपर समजा तुम्ही 1 तासभरासाठी घेऊन 2 तासासाठी घेऊन बसलात, 100 प्रश्न एकत्रित तुम्ही सोडवलेत. एकतर काय तुमच्या अभ्यासाची लेवल कदाचित तेवढी आत्तापत नाहीये, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय की समजा आपण म्हणूयात की तुम्ही 5, 6, 7, 8 महिने झाले अभ्यास करताय आणि 100चे 100 प्रश्न घेऊन तुम्ही बसलेला आहात. पहिल्यापासून 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवले आणि मग नंतर चेक केले की पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय, तर आपल्या मेंदूमध्ये हे होण्याची शक्यता असते की तुम्ही जे उत्तर दिले ना तेच उत्तर लक्षात राहिलं, जे आयोगाने उत्तर दिले ते लक्षात राहत नाही बऱ्याच वेळेला. म्हणजे करेक्शनची मेंदूमध्ये व्हायची आहे तुमच्या, तुमचं उत्तर चुकीचं आहे आणि आयोगाने दिलेलं उत्तर बरोबर आहे, ही जी मेंदूतली करेक्शन होणं गरजेचं असतं तुमच्या, हे इमिजिएटली झाल्याने खूप काय म्हणूया इफेक्टिव्ह ठरतं. सो तुम्ही जर पहिला प्रश्न सोडवला आणि 2 तासांनी त्याचं उत्तर चेक केलं तर कदाचित हा त्रास होऊ शकतो मेंदूला लक्षात ठेवायला. आणि मग ऍक्च्युअल तोच सेम क्वेश्चन पेपर मी जर तुम्हाला महिनाभराने दिला आणि सोडवा म्हटलं तर तुम्ही परत कन्फ्युज असता की अरे नक्की उत्तर काय. मग तुम्हाला वाटतं मी जे उत्तर दिलं होतं तेच बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला जे तेव्हा वाटलं होतं जे चुकीचं होतं तेच उत्तर तुम्हाला बरोबर वाटतं. आणि म्हणून जीएसच्या बाबतीमध्ये मी काय सांगते स्ट्रॅटेजी, मग ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असू देत, नाहीतर ते तुमचे काय म्हणूया टेस्ट सिरीजचे कुठले क्वेश्चन पेपर असू देत, किंवा ते तुम्ही कुठून तरी सोडवायला आणलेली क्वेश्चन बँक असू देत, कुठल्याही बाबतीमध्ये जीएस मध्ये ज्यांना लागू होती त्यांनी ही हे करा. मी हेही खूप वेळेला सांगते विद्यार्थ्यांना. आवाज येतोय का रे, आवाज कट होतोय असेल ते आलंय, आवाज येतोय चॅट बॉक्स मध्ये टाका. येतोय, रवीनाकडनं मला दिसतंय की आवाज येतोय असं, ठीक आहे. तर आपला मुद्दा होता इथे की कुठलंही तुम्ही टेस्ट सिरीज काहीही सोडवत असा, जीएसच्या बाबतीमध्ये मी सांगितलं. सो काय करायचंय तिथे, एक प्रश्न त्याचं तुम्हाला वाटणारं उत्तर आलं तर बरोबर आहे का चेक करणं, नाही आलं तरी काय उत्तर हे लगेचच्या लगेच बघून घेणं. याने 2 गोष्टी होणार आहेत, पहिलं मेंदूमध्ये असणारं करेक्शन लगेच होणार आहे तुमचं, दुसरं जो डुप्लिकेशन आहे, डुप्लिकेशन म्हणजे काय रे की पहिला प्रश्न पहिल्यापासून 2 तास आधी 100 प्रश्न तुम्ही सोडवले, पुन्हा पुढचा 1 तास घालवला कशासाठी, पहिला प्रश्न तो वाचावा लागतो, वाचण्याचा वेळ गेला परत तुमचा, आणि मग त्याचं उत्तर चेक केलं तुम्ही. सो हे जे डुप्लिकेशन आहे ते कुठेतरी तुमचं कमी होईल आणि इमिजिएटली जास्तीत जास्त प्रश्न तुमचे सोडवून होणार आहे असं मी म्हणते. सो जीएस साठी शक्यतो ही स्ट्रॅटेजी वापरा. शिवाय मी आणखी सांगून देते की समजा काहींना ही स्ट्रॅटेजी नको वाटत असेल आणि तुम्ही जी सोडवताय ती जर तुम्हाला इफेक्टिव्ह वाटत, कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे लक्षात घ्या, त्याच्यामुळे अशांनी नाही बदलली तर चालेल, पण ज्या लोकांनी अजून स्ट्रॅटेजीच केली नाही त्यांना मात्र मी सांगणार आहे की जीएस साठी हीच कंपल्सरी तुम्ही स्ट्रॅटेजी वापरा. ठीक आहे. सो आपण काय काय म्हणत होतो की तुम्ही जेव्हा आता हे सगळ्या सहित तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांसहित अभ्यासाला सुरुवात करताय किंवा केलेली आहे असं आपण गृहीत धरूयात, तर तो शार्पनेस येणं गरजेचं आहे. आणि शार्पनेस कशातनं येणार आहे, मुख्य म्हणजे परीक्षेची डिटेल माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, दुसरं म्हणजे सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे, तिसरं
प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला माहिती असणं आणि चौथं म्हणजे बुक लिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. सो कुठली पुस्तकं मी वाचायची आहेत आणि मग मी ह्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला की बुक लिस्ट मिनिमम पाहिजे आपली. मिनिमम म्हणजे काय की एका विषयाला 3, 4, 5 पुस्तकं वाचतात असं नाही झालं पाहिजे. रादर मी यापेक्षा तुम्हाला सांगणार आहे की एखाद्या विषयाला कदाचित तुम्ही 1 किंवा 2च पुस्तकं ठरवा, पण ती पुस्तकं मल्टिपल टाइम. कळतंय मी काय म्हणतेय? सो बेस वाढवायचा नाहीये आपल्याला, डेप्थ वाढवायची आहे त्याच्यामधली, बेस वाढवायचा नाहीये. ठीक आहे. आता हे बदलेल, सब्जेक्ट टू सब्जेक्ट हे बदलेल सुद्धा, की एखादा सब्जेक्ट कसा असेल की नाही यार इथे तुम्हाला जास्तीचे काय बुक्स घेणं गरजेचंच आहे. पण नॉर्मली मी म्हणतेय की जेव्हा हाताशी वेळ कमी असतो ना तुमच्या, त्यावेळेला काय करायचंय की एका विषयासाठी 1 किंवा 2 पुस्तकं आपल्याला करायची आहेत आणि तीच 2 पुस्तकं मल्टिपल टाइम्स आपल्याला वाचायची आहेत. सो रिव्हिजन खूप मॅटर करते, लक्षात घ्या. आता हे तुम्हाला सुद्धा हे पटेल मी जे आता सांगते ते कसं. तुम्ही 100 प्रश्न आज क्वेश्चन पेपर घेऊन बसा आणि एकदा करून बघा की 100 पैकी तुम्हाला डेफिनेटली किती माहिती आहे ती सोडून बघा. मी जी सांगितली ती स्ट्रॅटेजी थोडा वेळ बाजूला ठेवूयात आपण आणि काय म्हटलं आपण की 100च्या 100 प्रश्न तुम्ही सोडवून बघा 2 तास लावून की तुम्हाला किती त्यातले डेफिनेटली माहिती आहे. ठीक आहे. आणि हेच तुम्ही 6 महिन्यांनी बघितलं तरी तुम्हाला आकडा त्याच्या जवळपासच जाणारा सापडतो. मी कशाबद्दल बोलतीये? डेफिनेटली माहिती किती आहे त्याच्याबद्दल बोलतीये. सो याचा अर्थ काय असणार आहे की तुम्हाला 50% मध्ये खेळायचंय. 50% मध्ये खेळायचंय म्हणजे काय रे की 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांपैकी तुम्हाला 2 पर्याय असे आहेत की जे माहिती डेफिनेटली हे उत्तर नाही, पण उरलेल्या दोघांमधूनच उत्तर हे तुम्हाला माहितीये आणि मग तुम्हाला चॉईस करायचंय तिथे ए उत्तर आहे का बी उत्तर आहे. सी डी नाहीये हे कळलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला, पण तुम्ही स्वतः सुद्धा हा अनुभव घेतलेला असण्याची शक्यता आहे की ज्या वेळेला बरोबर ह्याच्यातनं निवडायचं असतं ए आणि बी, उत्तर असतं बी, जबकि तुम्हाला वाटलेलं पण असतं की बीच उत्तर आहे म्हणून, पण मेंदूमध्ये 10 सेकंदाच्या आतमध्ये, 10 सेकंद सुद्धा नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणूयात आपण, एक प्रोसेस होऊन जाते मेंदूमध्ये की बी तुम्हाला वाटून जातं, माहितीच तर बी आहे, पण तुमच्या काय म्हणूयात बॅक ऑफ द माइंड एक प्रोसेस होऊन जाते काय की मी जर बी उत्तर दिलं आणि ते चुकलं तर त्याला चुकण्याला जबाबदार कोण आहे? मी आहे. बरोबर की नाही? सो म्हणून नको बाबा ह्याच्यापेक्षा ए उत्तर देऊयात. हे आपल्या न कळतं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे होऊन जातं आणि बीच्या ऐवजी आपण ए सिलेक्ट करतो. सो मुद्दा लक्षात आला. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? सिली मिस्टेक. मला वाटलं होतं तरी पण मी ते केलं म्हणून आपण ते करतो. माहिती तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी मेजॉरिटी लोकांनी अनुभव घेतलेला असणार आहे. तर मुद्दा असा आहे इथे तुम्हाला हे 50% कमी करायचं असेल आणि 50% मधली अॅक्युरेसी जर वाढवायची असेल तुम्हाला तर रिव्हिजन मॅटर करते, लक्षात घ्या, ना की नॉलेज. कळतंय मी काय म्हणतेय? सो नॉलेज म्हणण्यापेक्षा इन्फॉर्मेशन म्हणूयात आपण. नॉलेज तर सगळीकडे लागणारच आहे, इन्फॉर्मेशन म्हणूयात. सो इन्फॉर्मेशन किती ब्रॉड करताय याच्यापेक्षा तुमची समज किती आहे, नॉलेज किती आहे हे जास्त मॅटर करणार आहे आणि म्हणून रिव्हिजन जास्त मॅटर करणार आहे, ते लक्षात घ्या. सो म्हणून आपल्यासाठी काय ठरवलं आपण की मिनिमम बुक्स ठेवायचे आहेत आपल्याला. काही 1, 2, 3 पुस्तकं, 2, 3 विषय असणार आहेत की जिथे आपल्याला पुस्तकं सुद्धा वाढवावी लागणार आहेत. म्हणजे हे पुन्हा जनरलाइज रूल नाहीये हा, एखाद दुसऱ्या विषयामध्ये वाढवावी पण लागणार आहेत आपल्याला. पण शक्यतो मी म्हणते 90% सब्जेक्ट मध्ये काय करायचं आपल्याला? मिनिमम ठेवायचा आहे, रिसोर्स मिनिमम ठेवायचा आहे आपल्याला. ओके. सो तर तुमच्यापैकी किती लोक असे आहेत रे की एक्झामचीच माहिती नाहीये मला, एक्झामचीच माहिती नाहीये मला, एमपीएससी करायचंय पण एमपीएससी म्हणजे काय, एमपीएससी कुठल्या परीक्षा घेतं याच्याबद्दलची काहीच माहिती नाहीये मला. मी अशासाठी सांगणार आहे, आता येत आहेत हातवर हळूहळू किंवा चॅटबॉक्स मध्ये मला सांगतायत काही जण, तर मी अशा लोकांना सांगणार आहे की आता डिटेल काय म्हणूयात आपण, जस्ट जाता मी तोंड ओळख करून देते प्रत्येक गोष्टीची. खरं म्हणजे कारण ऑलरेडी आपल्याला आणखी मॅनेजमेंट आणि ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत पुढच्या, म्हणून मी तुम्हाला सांगतेय की चाणक्य मंडलच्या वेबसाईटवर जर गेलात तुम्ही तर हे जे मी आता तुम्हाला समोर दाखवते ना हे सगळं तिथे अवेलेबल आहे. तर इन्फॉर्मेशन जर वाचली किंवा आपल्या चाणक्यच्या नंबरवरती कॉल केला तुम्ही तर तुम्हाला एक ब्राउशर पाठवलं जाईल की ते एमपीएससीचं ब्रोशर आहे. त्या ब्रोशर मध्ये एमपीएससी कुठल्या एक्झाम्स घेते हे जे इथे समोर दिसतंय, एमपीएससी जी राज्य लोकसेवा आयोग आहे, परीक्षा कुठल्या घेते, ही राज्य सेवा परीक्षा ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, वन सेवा परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे जी पीएसआय ची परीक्षा म्हणतो, किंवा काय असिस्टंटची ज्याला कंबाईंड म्हणून तुम्ही ओळखता बघा, कंबाईंडची एक्झाम. सो अशा वेगवेगळ्या परीक्षा एमपीएससी घेत असतं आणि तुम्ही जे आहात ते बेसिकली कशासाठी आहात, ही पहिली परीक्षा म्हणजे राज्यसेवेची परीक्षा.
आणि आता राज्यसेवा परीक्षेमध्ये कुठली पदं भरली जातात, तर इथे या राज्यसेवेच्या याच्यातनं कुठली पदं जस्ट जाता जाता अगदी 2-3 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे बरं का. हो राहुल, मी घेते तुझा पण प्रश्न घेतेय. पण जस्ट इथे की 2-3 मिनिटांमध्ये मी हे सांगते की कुठली पदं भरली जातात. तर डेप्युटी कलेक्टर हे नाव ऐकलेलं असणार आहे तुमच्यापैकी अनेक जणांनी. उपजिल्हाधिकारी, पुढचा आहे डीवायएसपी, हे तर खूप वेळेला ऐकलेलं असतं आपण. डीवायएसपी, असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर, हे काही किंवा डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे डेप्युटी सीईओ. सो ही आहेत की जी तुमची ग्रुप ए, क्लास ए किंवा ग्रुप ए ची पदं आहेत. आणि हा जो शेवटचा दिसतोय फायनान्स ऑडिट, हा जो दिसतोय ना 7 नंबरचा, शेवटचा म्हणण्यापेक्षा 7 नंबरचा, याच्यासाठी मात्र बीकॉम लागतं तुमचं किंवा एमबीए फायनान्स लागतं. सो इतर लोक ही फायनान्सची पोस्ट देऊ शकत नाहीत, पण उरलेल्या सगळ्या आणि मेजॉरिटी लोक तुम्ही डेप्युटी कलेक्टर साठीच येत असाल याची मला खात्री आहे. ठीक आहे. आता दुसरं याच्यामधली जी क्लास 2 ची पद आहेत, मग इथे परत ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, चीफ ऑफिसर. तर जस्ट समजण्यासाठी म्हणून मी इथे तुम्हाला जस्ट आयडिया देण्यासाठी म्हणून सांगतेय. तर महाराष्ट्रातलं ज्याला आपण म्हणूयात रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन, कशाबद्दल बोलतोय आपण? रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे महसूल प्रशासन. सो तुम्ही कधीतरी गाव पातळीला हे नाव ऐकलेलं असण्याची शक्यता आहे बघा. तलाठी ऐकलंय का हे नाव? तलाठी. सो गाव पातळीचा सगळ्यात पहिला अधिकारी म्हणजे कोण आहे? तो तलाठी, ज्याच्याकडे एक गाव असते, लक्षात घ्या. महसूल प्रशासनाचा अधिकारी. तलाठ्याच्या वर कोण असतं? सो म्हणजे त्याचा बॉस आपण म्हणूयात. तलाठ्याचा बॉस कोण असतो? तो असतो सर्कल ऑफिसर. सर्कल ऑफिसर ही नावं ऐकलीत तरी कधी? तुम्ही वेगवेगळी तुमची सर्टिफिकेट काढायला जर कधी गेला असाल तहसील कार्यालयामध्ये, तर ही नावं ऐकलेली असण्याची शक्यता आहे तुम्ही. सो सर्कल ऑफिसर. सर्कल ऑफिसरच्या वरती असतो तो कोण आहे तुमचा? जस्ट अ मिनिट. सर्कल ऑफिसरच्या वरती असतो तो कोण आहे तुमचा? तो आहे नायब तहसीलदार. तहसीलदार हे नाव तर ऐकलंय कळेला. सो नायब तहसीलदार हे आहे पुढचं. येस, नायब तहसीलदारच्या वरती असतो. म्हणजे 2-3 नायब तहसीलदार एका तालुक्याला तुम्हाला पाहायला मिळतात. सो तालुक्याचा मग हेड कोण झाला तुमचा? तो झाला तहसीलदार. तहसीलदार, राईट. तालुका महसूल प्रशासनाचा हेड कोण झाला? तो झाला तहसीलदार. आणि ही ग्रुप ए ची आहे, ही क्लास 1 ची पोस्ट आहे तुमची. नायब तहसीलदार ही क्लास 2 ची पोस्ट आहे. येस, बरोबर. आणि मग तहसीलदारचा बॉस कोण झाला? तहसीलदारच्या वरती कोण आलं? तहसीलदारच्या वरती आला एसडीएम. एसडीएम म्हणजे कोण रे? ज्याला आपण डीसी म्हटलो, डेप्युटी कलेक्टर किंवा उपजिल्हाधिकारी. सो ह्याच्या हा म्हणजे कोण झाला? सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट. सो याच्याकडे 2 किंवा 3 तालुके एकत्रित असतात आणि त्याला आपण म्हणतो सब डिव्हिजन, उपविभाग. तो उपविभागीय अधिकारी असतो आणि उपविभागामध्ये 2 किंवा 3 तालुके असतात, मी हे सांगितलं. आणि 2-3 तालुक्यांच्या तहसीलदारांच्या वरती कोण येतो? मग एसडीएम येतो. आणि मग फायनली अशा एसडीएमच्या वरती कोण येतो? तर डेप्युटी कलेक्टरच्या वरती काय येतो? हा, एकच मिनिट प्रद्युम्न. सो याच्या वरती कोण येतो? तर फायनली जिल्हाधिकारी येतो. सो जिल्हाधिकारी हा मात्र युपीएससी मधनं सिलेक्ट होतो. पण ह्या ज्या पोस्ट आहेत, एसडीएम म्हणजे डीसी जे आपण म्हटलो, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, हे कोणाच्या माध्यमातून सिलेक्ट केले जातात? तहसील ऑफिसचे हे राज्यसेवेच्या माध्यमातून सिलेक्ट केले जातात. बोल प्रद्युम्न, काय म्हणतोयस? हॅलो मॅम. हा, येस मॅम. मॅडम, माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, 21 पास आउट आहे मी. हा, आणि राज्यसेवेचं प्रिपरेशन मला सुरू करायचं आहे. पण एक 1.5 महिन्याखाली मी TCS पण जॉईन केलंय. तर सध्या मग जॉब पण सुरू आहे आणि राज्यसेवेचं प्रिपरेशन मग स्टार्ट केलेलं नाही ऍक्च्युली. पण मला सिलेबस किंवा असे सब्जेक्ट बाकी सगळं माहित आहे मला. पण ऍक्च्युली सिलेबस असा मला पूर्ण माहित नाही. म्हणजे स्टेट बोर्ड पासून सुरुवात आहे माझी. तर मला कसं पॉसिबल आहे किंवा मी जॉब सोडू का करू, की म्हणजे माझं राज्यसेवा अल्टिमेट टार्गेट आहे. जॉब मी घेतलाय कारण म्हणजे एमपीएससी मध्ये काय होईल पुढे काय माहित नाही, म्हणून मी जॉब घेतला. म्हणजे लागला तर मग घेतला, असं आहे. थँक्यू. तर म्हणजे जसा तू प्रश्न आता मांडतोयस, असा तुझ्यासारखे अनेक जण प्रद्युम्न असणार आहेत की ज्यांनी, पुन्हा बघा हे ना खूप सब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. सब्जेक्टिव्ह कशा अर्थाने मी म्हणते बघ प्रद्युम्न, की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं फायनान्शियल सिच्युएशन काय आहे, तुमच्या घराची खरंच जबाबदारी तुमच्यावरती किती आहे. तर या सगळ्यांनुसार फायनली तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. जर मी म्हणेन एखाद्याचा काय म्हणूया, घरची सगळी कंडिशन खूप व्यवस्थित आहे आणि स्वतःमध्ये ती जिद्द आहे, दोन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. मी जो पहिला प्रश्न म्हटलं होतं तुम्हाला, दोन्ही गोष्टी. नुसतं फक्त की घरची व्यवस्थित एक करून तर बघू असं नाही चालणार आहे, मग घरच्यांचे पैसे तुम्ही वाया घालवताय. सो घरची व्यवस्थित आहे आणि जॉब करण्याची आत्ता आवश्यकता वाटत नाहीये. मी म्हणणार आहे की थोडं पर्सनली येऊन माझ्याशी बोला, आपण काय आहे सिच्युएशन हे सगळं बघूयात आणि मग निर्णय घेऊयात की जॉब सोडून करायचंय का
जॉब करता करता करायचंय. एक आणखीन पद्धत ही असू शकते तुमच्यामधली, ती म्हणजे काय, की जॉब करता करता सुरुवातीला काही अवेअरनेस करून घेतला. अवेअरनेस म्हणजे काय, जसं तू म्हटलं आत्ताच की सिलेबस पण नीट माहिती नाहीये मला फारसा, किंवा काय म्हणूयात की पुस्तकं कुठली आहेत याची सुरुवात सुद्धा अगदी छोट्या ह्याच्यापासून सुरुवात होतीये. सो सुरुवातीला 1-2-3 महिने आधी अवेअरनेस करून घेऊयात या सगळ्या गोष्टींचा, आणि मग जर एकदा परीक्षेची व्याप्ती लक्षात आली आपल्या, तर मग फायनली निर्णय घेता येईल की मग मी जॉब सोडून करायचे पूर्ण वेळ, का मी जॉब कंटिन्यू करता करताच करायचे. यासाठी काय, तर पुढचा मुद्दाच मी हाच सांगत होते तुम्हाला, की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला त्या परीक्षेची व्याप्ती कळली पाहिजे. व्याप्ती, परीक्षा नक्की काय आहे याची व्याप्ती कळली पाहिजे. आणि मी कधीही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, की एखादा विद्यार्थी काय म्हणूयात आपण अगदी 10वी-12वीला 90% 95% म्हणजे जुन्या काळातले, आत्ताचे मी म्हणत नाही, 10वी-12वीला 90% 95% मिळत होते आणि म्हणून तो 100% एमपीएससी जर आला आणि क्लिअरच करेल अशी शाश्वती सुद्धा कोणाला देता येत नाही. आणि याच्या विरुद्ध की एका 10वी-12वीला 47% 45% होते आणि तरी जर मेहनतीने आणि डेडिकेशननी समजून त्यांनी जर करण्याचा प्रयत्न केला तरी राज्यसेवेची परीक्षा क्लिअर होऊ शकते. सो दोन्ही टोकं तुम्हाला पाहायला मिळतात हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे तुम्ही स्वची ओळख करा. तुम्हाला ही परीक्षेची व्याप्ती कळलीये का, हे खूप गरजेचं आहे. आणि व्याप्ती कळण्यासाठी कदाचित मगाचा जो प्रश्न आपण घेतला होता की मग कुठे मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे का, कदाचित ह्याच्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं ठरू शकतं की तुम्हाला परीक्षेची व्याप्तीच काय आहे हे समजण्यासाठी सुद्धा कदाचित काय म्हणूयात महत्वाचं ठरू शकतं. ठीक आहे. आजच्या सेशन मध्ये थोडस मी जस्ट इथे नजरेसमोर घातलं बरं का तुमच्या, की कुठली कुठली पदं, पण मी डिटेल सिलेबस आज घेणार नाहीये. प्रद्युम्न असेल किंवा मगाशी रोहन असेल, डिटेल सिलेबस मी आज घेणार नाहीये, कारण आजच्या सत्राचा विषयच आपला डिटेल सिलेबस आणि हा नाहीये. तुमच्यापैकी जेवढी जण की नाही आम्हाला काहीच माहित नाही आणि सिलेबस आणि याच्या सहित आम्हाला सगळं सांगा, तर इंट्रोडक्शन टू एमपीएससी नावाचं पुन्हा एक सत्र होईलच आपलं, की ज्याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन टू एमपीएससी नावाचं सत्र, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेल की मग अगदी परीक्षा, त्याची पद्धती, जीएसचा पेपर वेगळा, सीसॅटचा पेपर वेगळा, किती मार्कांना आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, मुख्य परीक्षेला काय, आणि मग त्याचे डिटेल की कुठलं पुस्तक कुठल्या ह्याच्यासाठी डेफिनेटली करायचे आपल्याला, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. पण आजचा विषय हा थोडा वेगळा आहे, लक्षात घ्या. सो विषयाप्रमाणे आपण त्या वेळेला तुम्ही सगळेजण, मी गृहीत धरतीये की आपल्या इंट्रोडक्टरी जे ग्रुप्स आहेत आपले चाणक्यचे व्हॉट्सअपचे इंट्रोडक्टरी ग्रुप्स, तर त्याच्यावरती तुम्ही असाल तर वेगवेगळ्या वेळेला होणारी ही वेगवेगळी सत्र जी तुम्हाला मार्गदर्शन ठरू शकतील. उदाहरणार्थ काय, की इंट्रोडक्शनच्या एमपीएससीच्या परीक्षेच तुम्हाला माहिती करून देणं. हे सत्र जे होईल त्याच्यामध्ये हे डिटेल सगळे घेतले जातील तुमच्यासाठी. ठीक आहे. सो जस्ट एकच मिनिट. हा, सो एक्झामची जस्ट जाता जाता खूप मी डिटेल सांगणार नाहीये. एक्झामची जाता जाता किती आहे परीक्षा, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. 2 पेपर आहेत पूर्व परीक्षेमध्ये. एक पेपर ज्याला आपण म्हणतो जीएसचा पेपर, जीएस सामान्य अध्ययन, आणि दुसरा ज्याला आपण म्हणतो सीसॅट. सीसॅट म्हणजे काय रे, बुद्धिमापन चाचणी असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे विषय, इतिहास, भूगोल, तुमचा पॉलिटी, इकॉनॉमी, हे सगळे विषय त्याच्यामध्ये जीएस मध्ये येतात. आणि टोटल 2 तासाचा पेपर असतो. प्रिलिम्स जर तुम्ही पास करू शकलात तर पुढे तुम्हाला मेन्स देता येते, आणि प्रिलिम्स पास केल्यानंतर मेन्स, पूर्व परीक्षेचा इथं सिलेबस पण तुम्हाला दिलेला आहे जीएस 1 चा, की ज्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, काय म्हणूयात पंचायत राज आणि राजकीय पद्धती म्हणजे पॉलिटीचा आहे, इकॉनॉमी आहे म्हणजे आर्थिक सगळी अर्थव्यवस्था म्हणा भारताची ती आहे, पर्यावरण आहे, सामान्य अध्ययन, काय म्हणूयात आपण सायन्स, सो ते आहे, म्हणजे सामान्य जनरल सायन्स ज्याला आपण म्हणूयात ते आहे तुमचं. सो ह्या सगळे विषय याच्यामध्ये आहेत. जस्ट मी जाता जाता नजरेसमोर तुमच्या ठेवले. मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये इथे दिसतंय तुम्हाला जीएस 1, 2, 3, 4 असे 4 विषय तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत. जीएस 1, 2, 3, 4 असे 4 विषय तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहेत, राईट. आणि इंग्लिश आणि मराठी, ऍक्च्युली इथे इंग्लिश, मराठी प्लस इंग्लिश आणि इंग्लिश प्लस मराठी असे दोन्ही इथे असणार आहेत. आणि हे 100 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह आहेत. मी डिटेल आता इथे घेत नाहीये. ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम वाटतोय तर एमपीएससीच्या परीक्षेची ओळख असं जे सत्र होईल तर त्याच्यामध्ये तुम्ही नक्की हे सत्र पुन्हा पहा, की ज्याच्यामध्ये हे डिटेल, प्रत्येक विषय डिटेल घेऊन आपण त्याच्यामध्ये बोलूया. चालणार येणार हे सगळ्यांना? हे सगळं डिटेल आपण बोलूयात तिथे.
हो, तुमच्या प्रश्नांकडेच यायचंय मला पुढे, म्हणूनच थोडस मी काय म्हणूया इथे असलेला कंटेंट थोडासा कमी करून घेतलाय. हा, आता शेवटच्या माझ्याकडनं काही सांगायच्या गोष्टी आहेत तुम्हाला, पण त्या सांगण्यापूर्वी तुमचे प्रश्न मी घेणार आहे. त्या सांगण्यापूर्वी प्रश्न घेऊयात आपण. सगळ्यात आधी तर म्यूट करते 1 मिनिट सगळ्यांना. हा, येस. स्वतः प्रश्न घेऊयात आपण जरा. येस, चाणक्य मंडल प्रोव्हाइड्स मेंटरशिप. तर सूरज, येस. सो ह्याला काय असा पर्टिक्युलर काय म्हणूया, चाणक्यच्या कुठल्याही फॅकल्टीशी तुम्ही कधीही बोलायला अर्थात वेळ घ्या, कारण काय खूप सारे विद्यार्थी तुमच्यासारखे असतात, बऱ्याच वेळेला खूप साऱ्या गोष्टींमध्ये असतात फॅकल्टी सुद्धा. तर तुम्ही चाणक्यचे विद्यार्थी आहात का नाही, ऑफिशियली मी म्हणते, याच्याशी त्याचा संबंध नाही. चाणक्यचे सगळे फॅकल्टी तुम्हाला मदत करणार आहे. ओके, पुढचा मुद्दा आहे स्नेहल, 19 जूनच्या याच्यासाठी जे स्टेप्स आपण थोड्या वेळाने पाहूयात. आधी आपण काय तर खालचे आधी पाहून घेऊया. हा, लिहून लक्षात राहतं, पण हिस्ट्रीचा वास्ट कंटेंट जसं, एकच मिनिट, हिस्ट्रीचा वास्ट कंटेंट मी म्यूट करतेय, परत परत कुणाच तरी अनम्यूट होतंय. दीपिका चव्हाण, मी कंटिन्युअसली म्यूट करतेय आणि कंटिन्युअसली अनम्यूट होतंय बरं. ठीक आहे. सो रोहन, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला रोहनचा प्रश्न असा आहे, रोहनचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला तुम्ही पुस्तकं जेव्हा वाचता त्याच्या शॉर्ट नोट्स काढायचे असतात तुम्हाला, आणि त्या शॉर्ट नोट्स काढताना सुद्धा असं होतं की खूप सारे इन्फॉर्मेशन लिहिली जाते आणि खूप वास्ट कंटेंट होतं. तर हे कधी होणार आहे वास्ट कंटेंट, जेव्हा तुम्ही पहिल्याच रिडिंग मध्ये तुम्ही जर नोट्स काढायचा प्रयत्न करत असाल तर होणार आहे. आणि म्हणून मी म्हणणार आहे तुम्हाला की पहिल्या रिडिंग मध्ये शक्यतो नोट्स काढण्याचा प्रयत्न करू नका. एकतर आपल्या हाताची वेळ कमी आहे हे माहितीये तुम्हाला. सो कमीत कमी वेळामध्ये जर करायचं असेल तर शक्यतो स्वतःची पुस्तकं वाचा असं मी सांगणार आहे. सो पुस्तकं स्वतःची असली पाहिजे, त्याच्या नोट्सच काढल्या गेल्या पाहिजे तसं काही नाही. नोट्स काही विषयांच्या काढा, जिथे लक्षात राहत नसेल तर कदाचित त्या काढा. समजा नोट्स काढण्यामध्ये खूप वेळ जातो असं वाटत असेल तुम्हाला, तर रिव्हिजनची दुसरी पद्धती चांगली काय असू शकते तुमच्यासाठी, तर खूप सारे प्रश्न सोडवा तुम्ही, खूप जास्तीत जास्त प्रश्नांवरती भर द्या. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की तुमचे आयोगाचे पण प्रश्न आहेत की जे तुम्ही सोडवू शकता, किंवा दुसरे प्रश्न कुठले आहेत मग असे, तर मी कायम विद्यार्थ्यांना सजेस्ट करते लक्षात राहण्यासाठी, रिव्हिजनसाठी म्हणून ना, तुम्ही एकनाथ पाटीलचा ठोकळा कधी ऐकलंय ना, एकनाथ पाटीलचा ठोकळा. सो एकनाथ पाटीलचा ठोकळा हा जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत, काही सलग प्रश्न आहेत. तर ते पण मल्टिपल, ते काय आयोगाला येतील असे प्रश्न नाहीत हे मी क्लिअरली सांगते, पण त्या प्रश्नांमधून तुमची रिव्हिजन व्हायला मदत होईल. ठीक आहे. आणि तिसरे आपले चाणक्यचे जे आहेत त्याच्यामधनं पण तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी पण. सो हे 2-3 रिसोर्सेस रिव्हिजनसाठी तुम्ही वापरू शकाल, आणि आत्ता नोट्स लगेच तुम्ही काढल्या पाहिजे तसं नाही. ओके, एकच मिनिट. प्लीज जरा चॅट बॉक्स मोठा करून बघते, एकच मिनिट. आता पुढचा प्रश्न काय होता की
येस, ज्यांना माझे इथे प्रद्युम्न बोललायस ऑलरेडी. ठीक आहे. जीएस मध्ये किती सब्जेक्ट असतात? तर मेन्स साठी जर तुम्ही विचार करत असाल अश्विनी, तर जीएस मध्ये टोटल 4 जीएस येतात. जीएस 1, 2, 3, 4 असे. ठीक आहे. पण प्रत्येक जीएस मध्ये उलट एक, म्हणजे जीएस 1 जर तुम्ही डोळ्यासमोर घेतला तर इतिहास पण आहे त्याच्यात, भूगोल पण आहे त्याच्यात, आणि त्याच्यातच ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी हा पण विषय येतो. सो टोटल तशी जर जीएसच्या विषयांची यादी करायला गेलात तर ती 10 पेक्षा जास्त होते, छोटे आणि मोठे सगळे विषय धरून. पण एकच लक्षात ठेवा, तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा, बँकिंग सहित कुठलीही जर स्पर्धा परीक्षा देत असाल तर इतिहास, भूगोल, पॉलिटी म्हणजे राज्यघटना किंवा राज्यव्यवस्था, आणि चौथा म्हणजे अर्थव्यवस्था, हे 4 विषय, पुन्हा एकदा सांगतेय, इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि अर्थव्यवस्था, हे 4 विषय आहेत की जे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. ओके. राहुल विचारतोय की एमपीएससीच्या तयारीसाठी पुण्यात येणं आवश्यक आहे का? एकच मिनिट. नमस्ते सर, मी सेशन मध्ये आहे आता. कॉल करू एक अर्धा तासात? हो 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 हो. तर राज्यसेवेच्या तयारीसाठी पुण्यातच येणं आवश्यक आहे का? का ऑफलाईन आणि ऑनलाईन माध्यमातलं कुठलं बेस्ट राहील? बघ राहुल, की आपण जर एकदा ठरवलं आहे तर ऑफलाईन हे काय कशासाठी, तू प्रत्येकाचा स्वभाव, मी स्वची ओळख मी म्हटलं होतं. राहुल, तू स्वतः जर सिन्सिअर असशील आणि ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा जर फॅकल्टीशी कनेक्टेड राहता येत असेल, तुझे पडलेले प्रश्न तुला विचारता येत असतील, ऑनलाईन सेशन असलं तरी कॉन्सन्ट्रेशन जे तुमचं आवश्यक असणार आहे, लेक्चर इथे आहे. बऱ्याच वेळेला काय होतं तुमच्यापैकी, आता जेवढे जॉईन झाले त्यातले मला खात्रीच आहे की 8-10 जण असे आहेत की ज्यांनी लावून ठेवले बाजूला, जेवढं ऐकता येतं तेवढं ऐकतात आणि उरलेलं सोडून देतात. पण तुमच्यापैकी याच्या विरुद्ध मी म्हणेन 8-10 जण असे आहेत की जे अगदी वही पेन घेऊन बसलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीच्या नोट्स काढत आता बसलेले आहेत. सो तू जर ह्या दुसऱ्या कॅटेगरीतला असशील की स्वतः सिन्सिअर आहेस, नोट्स तुझ्या व्यवस्थित काढतोयस, लेक्चर नाहीयेस, तर मी म्हणणार आहे ऑनलाईन सुद्धा कोर्स चालणार आहे तुझ्यासाठी. पण हे स्वतः तुला स्वची ओळख करून घ्यावी लागेल. आणि तुला जर की नाही माझ्यावर थोडं प्रेशर बिल्डअप झालं पाहिजे, ऑफलाईन मध्येच मला जास्ती समजतंय असं असेल तर मग ऑफलाईन माध्यम कधीही तुझ्यासाठी चांगलं आहे. पण सिन्सिअरिटी जर असेल तर ऑनलाईन सुद्धा केलं तरी काहीच नाही. आपलं तर ऑनलाईन आणि ऑफलाईनचं मी हे क्लिअरली सांगते. ऑनलाईन मध्ये जर ऑफलाईन मध्ये जर जॉग्राफी मी शिकवणार असेल तर ऑनलाईन मध्ये सुद्धा मीच शिकवते तुम्हाला जॉग्राफी, हे लक्षात घ्या. शिवाय ऑनलाईनचं जे आपण शिकवतो तर मी बार्जेमधनं जे विद्यार्थ्यांना शिकवते तेच तुमच्यासाठी पण लाईव्ह स्ट्रीम, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फळ्याचा अनुभव तुम्हाला मिळतो. त्याच्यामुळे ऑनलाईन जर कुठल्या कारणासाठी तुम्हाला ऑफलाईन येता येत नसेल तर ऑनलाईन सुद्धा केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. पण तरी मी म्हणणार आहे ऑफलाईन शेवटी त्याचा अनुभव हा थोडा वेगळा असतो. पियर प्रेशर ज्याला आपण म्हणतो की इथे येऊन केल्याने तो थोडासा वेगळा असू शकतो. पण जॉब करणारे आणि गृहिणी ज्या आहेत स्पेसिफिकली ह्यांना मोस्टली ऑफलाईन जमत नाही हे मला माहितीये, आणि म्हणून अशा लोकांनी ऑनलाईन माध्यमातून सुद्धा केलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. हा, जॉब करत असताना कॉन्सन्ट्रेटच होत नाहीये, काय करावं असा प्रश्न विचारला जातोय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही आता जॉब जो करताय ना तो, आणि तुम्ही जे तुमचं ड्रीम म्हणा, तुमचं जे स्वप्न आहे, तुम्हाला ज्याची तयारी करायची आहे, याच्या दोघांमध्ये कुठेतरी तुम्हाला कन्फ्युजन होतंय किंवा ह्या दोघांमध्ये तुमच्या स्वतःमध्ये ह्याच्याबद्दलची भांडणं चाललेली आहेत आणि म्हणून कदाचित कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. किंवा मनामध्ये हे प्रश्न येत आहेत तुमच्या की अरे मलाच करायला लागतोय जॉब, कशासाठी, मीच का, असे प्रश्न जे येतात. मी विद्यार्थ्यांना कायम हे सांगते की पहिल्यांदा हे प्रश्न मनातनं काढून टाका. ठीक आहे. तुम्हीच का, कारण तुमच्यात कपॅसिटी आहे म्हणून तुमच्यावर काय सगळ्या जबाबदाऱ्यांसहित अभ्यास करण्याची वेळ तुमच्यावरती आहे. समजतंय मी काय म्हणतेय? तुम्ही स्वतःशी एक खुणगाट बांधा. काय सांगतेय की मी हे करू शकतोय किंवा माझ्यात ही कपॅसिटी आहे आणि म्हणूनच मी ह्या दोन्ही गोष्टी, काय जबाबदारी पण येते आणि मी अभ्यास पण करणार आहे, ही कपॅसिटी तुमच्यात आहे हे आधी ऍक्सेप्ट करा आणि म्हणून मी करणार आहे. तर जॉब करत असताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. सगळ्यात गोष्ट येणार ह्याच्यामधली, जे करताय ते नीट केलं गेलं पाहिजे. मी तर विद्यार्थ्यांना हे पण सांगते, तुम्ही मूवीला जात असाल अभ्यास करताना तर मूवीत गेलात तर मग अरे माझं जॉग्राफीच राहिलं, माझं हिस्ट्रीच राहिलं, हा विचार करायचा नाहीये तुम्ही. सो त्यावेळेला कंपल्सरी काय असावं लागणार आहे तुमचं, की कंपल्सरी तुम्ही मूवी पाहताय ना तो पूर्णपणे आनंदाने मूवीच पहा असं मी सांगणार आहे. सो जे करताय ते कंपल्सरी मनापासूनच केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून जेव्हा एकदा ती ऍक्सेप्ट कराल की जे मी करतोय ते थोडक्यात मला एक्सलंट करायचंय, मला तो जॉब कुठला का असेना. तुमच्यापैकी काही जण, अनेक जण मला येऊन भेटतात
की एखाद दुसरा जण असतो त्याच्यामधला की प्रचंड काय म्हणूयात हलाखीची परिस्थिती आहे आणि स्वतःला त्यातनं काहीतरी उभं करायचंय. सिक्युरिटीचे जॉब करणारे पण अनेक जण आहेत की जे येऊन म्हणतात की आम्हाला सिक्युरिटी रात्री नाईट ड्युटी असते आणि रात्री सिक्युरिटीचा आम्हाला जॉब करायला लागतो. मनाशी काय खुंगट बांधायची आहे की जे मी करतोय, मग तो सिक्युरिटीचा जॉब असो तुमचा, तो शिक्षकाचा जॉब असो, तुम्ही कुठेतरी IT सेक्टरमध्ये असाल, जे करताय ते मी एक्सलेंट, ते मी अतिशय प्रभावीपणे करणार आहे, हे जर ऍक्सेप्ट केलं तर कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे तुमचं. जे करताय ते नीट करायचंय. ठीक आहे. हा, प्री साठी मी बोलणार आहे थोड्या वेळात, मेघा बोलणार आहे. ठीक आहे. आकाश, तुझं जे आहे की इंजिनियर आहे आणि कन्फ्यूज आहे टेक्निकल आणि MPSC राज्यसेवा, तर बघ फायनली काय की परीक्षेची माहिती करून घ्या. जे जे कन्फ्यूज आहेत ना की मी नक्की कुठलं करू, तर परीक्षेची आणि त्या पदांची माहिती करून घ्या. पुढच्या आठवड्यामध्ये पदांच्या माहितीसाठी सुद्धा आपले सत्र होणार आहे की म्हणजे रेव्हेन्यू विभागाशी जे सांगितलं की तहसीलदार काय कामं करतात, DC काय कामं करतात आणि ते होण्यासाठी तुम्हाला तयारी काय काय करायची, आणि सेम टेक्निकल साठी सुद्धा. आकाश थोडंसं पुढच्या काळामध्ये ट्रॅक ठेव, मी असं म्हणेन. असणाऱ्या सगळे सत्र करा थोडीशी जी आपली आता होत आहेत सगळी झूमवरची, आणि त्यातनं कदाचित तुला उत्तर मिळायला मदत होईल. तुला जर की काम करायचंय ते जनरलिस्टिक अप्रोचनी करायचंय, लोकांमध्ये राहून करायचंय, आणि काय म्हणूयात आपण ऑथॉरिटी हवी आहे, काय म्हणूयात एक स्टेटस हवंय समाजामध्ये, शिवाय स्टेबल जॉब हवाय, तर मग कदाचित तुला राज्यसेवेकडे जास्ती वळावं लागेल. पण तुला असं हवंय की नाही, माझं स्किल मी जे इंजिनिअरिंग मध्ये मिळवलंय ते मला कुठेतरी टेक्निकल याच्यामध्ये वापरता यायला पाहिजे, शिवाय स्टेबल जॉब पाहिजे, तर मग तू टेक्निकलला गेलास तरी चालणार आहे. ठीक आहे. पण तरी पुढची सत्र कर, जास्ती क्लॅरिटी यायला मदत होईल. आणि तुमच्यापैकी जेवढ्यांना असं वाटतं की इथे प्रश्नांची उत्तर मिळत नाहीयेत, तर त्यांनी मला पर्सनल कॉन्टॅक्ट केला तरी चालणार आहे. हा, जॉब करणाऱ्यांसाठी काही कोर्स आहे का, तर म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते मी की आपला कुठला कोर्स, उदाहरणार्थ काय MPSC राज्यसेवेचा कोर्स आहे आपला, सो त्याच्यामध्ये आपलं ठरलेलं टाइम टेबल आहे. समजा आज रोज संध्याकाळी, म्हणजे त्याचा मी एक रूपरेषा तुम्हाला सांगते. सोमवार ते शुक्रवार मध्ये संध्याकाळी 6 ते 8 सत्र होतात, आणि शनिवार रविवार मध्ये कधी 2 किंवा कधी 1 सत्र होतं, आणि शनिवार रविवारचा टायमिंग वेगळा असू शकतो. पण ही सगळी सत्र रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला मिळतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे होतं काय की ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःला सवय लावायची आहे आणि रोज संध्याकाळी तुम्ही सत्र करण्याची इच्छा ठेवताय, त्यावेळेला तुम्हाला रोज संध्याकाळी सत्र करायची आहेत. आणि समजा की तुला नसेल जमत रोज संध्याकाळी करायला, तर तोच कोर्स तू रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहू शकतोस. त्यामुळे सेम कोर्स तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि चाणक्यच्या आपल्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. हो, एक्झाम देऊ शकते दर्शना. फक्त मी पुन्हा काय म्हणतेय तुम्हाला की तुम्ही तुमच्या मनाशी ठरवणं गरजेचं आहे की मला हे करायचंच आहे, सगळ्या जबाबदारीसहित मला हे करायचंच आहे. असं जेव्हा तुम्ही परफेक्टली तुमच्या स्वतःशी ठरवणार आहात, तेव्हाच अभ्यास होऊ शकणार आहे. आणि मनातनं पहिली शंका काढून टाकायची किंवा पहिला प्रश्न काढून टाकायचा की मलाच का. सो तुमच्यामध्ये ती ताकद आहे म्हणून तुम्हाला करायचंय, लक्षात ठेवा. ठीक आहे मृण्मयी, बोल, काय म्हणायचंय तुला. मृण्मयी बोलतीये तोपर्यंत. हा, हॅलो मॅडम. हा, बोल मृण्मयी. हा मॅडम, मला विचारायचं होतं, आपण A ग्रुप आणि B ग्रुपचं आता तुम्ही सांगितलं. मी हो. कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहे. मला जर डायरेक्टरचं जे पोस्ट आहे अकाउंट्स आणि ऑडिटचं, त्यासाठी वगैरे जर अप्लाय मला 2023 साठी करायचं असेल, तर मला एक बेसिक प्रश्न असं गृहिणी म्हणून विचारायचं होतं की ही पोस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र असते, बरोबर? तर ह्यांचे साधारणतः ट्रान्सफर्स किती वर्षांनी होतात? कारण घरचं एक बॅरियर असू शकतं, लहान मुलं आहेत, घराच्या बाहेर जायचं असेल तर किती वर्ष आपल्याला बाहेर जावं लागतं, किंवा असं काही असतं का MPSC की मग आपण फॅमिलीला पण हे करू शकतो? मला हा बेसिक डाऊट असतो कुठली एक्झाम द्यायला. कारण आतापर्यंत मी मुंबईत राहते, मुंबईच्या बाहेर कधी जॉब नाही केलेला. तर मग हा एक बेसिक प्रश्न असतो की करायचं तर आहे. शक्यतो काय, तुझ्या प्रश्नाचं देते मी थेट उत्तर की शक्यतो काय आहे की ही जी आहे, म्हणजे ज्याला आपण फायनान्शियल पोस्ट म्हणतो, तर ही पोस्ट कशी आहे की ज्याच्यामध्ये थोडं
डिपार्टमेंट त्यांच्या लेवलला करतं, की म्हणजे तुम्ही जर त्यांना काही रिक्वेस्ट दिलेली असेल किंवा सांगितलेलं असेल तर त्यांच्या लेवलला डिपार्टमेंट मॅनेज करतं. पण नॉर्मल कंडिशनला आपण म्हणूयात इतर सगळ्या म्हणजे डीसी डीवायएसपी सगळ्यांच्या कधी होतात ट्रान्सफर, तर 3 वर्षांनी तुमचं काम जर चांगलं असेल तर 4-4, 5-5 वर्ष पण एकाच ठिकाणी. शेवटी हे काय आहेत, हे पॉलिटिकल आहेत, हे लक्षात घ्या. पोस्टिंगच पॉलिटिकल आहेत सगळ्या. सो तुमचं काम जर बोलणारं असेल आणि जबरदस्त तुम्ही काम करू शकत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता. ठीक आहे. पण त्यातली तू जी स्पेसिफिक पोस्ट विचारतीयस त्याच्या बाबतीत ते डिपार्टमेंट आहे आणि तिथे पोस्टिंगची फार काय म्हणूयात मारामारी नाही, किंवा तिथे पोस्टिंग फार काही अवघड आहे गोष्ट असं नाहीये. सो तिथे ते मॅनेज होऊ शकतं. आणि अजून एक विचारायचं होतं प्रश्न. मदत करतं असं म्हणते. मॅनेज होऊ शकतं म्हणजे काय, की डिपार्टमेंट त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतं. ओके, अजून एक विचारायचं होतं मॅडम प्रश्न. सेक्शन ऑफिसरची पोस्ट जी मंत्रालयाची, स्पेशली मंत्रालयाची पोस्ट असते, किती पोस्ट असतात, त्याच्यात खाते किती आहेत हेच कळत नाही. म्हणजे सेक्शन ऑफिसर किती घेतले जातात किंवा त्याला, कारण 2 प्रकारे होते ही माहिती काढली मी. एक एमपीएससी मध्ये सेक्शन ऑफिसर असतं आणि एक मंत्रालयात असतं. मी आता स्वतः जॉब करते. मी ऍक्च्युली ग्रुप सी, मी बीएमसी मध्ये आहे ऍज अ ऑडिटर म्हणून. तर मला ही जर एक्झाम द्यायची असेल तर सेक्शन ऑफिसर साठी साधारणतः कट ऑफ काय असतं, पुढची प्रोसिजर काय असते? तर त्याच्यासाठीची आपली कंबाईंडची परीक्षा होते. कंबाईंडची परीक्षा. सो कंबाईंड म्हणजे काय, तर PSI, STI आणि असिस्टंट, ही जी आपण म्हटलो ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुंबई मधली, तर ह्या तिघांसाठी राज्यसेवेमार्फतच, ही जी मी राज्यसेवा म्हटलं तुम्हाला, राज्यसेवेची म्हणजे कुठली, MPSCची एक्झाम आपण म्हणत होतो, तर ही MPSC मार्फतच कंबाईंड नावाची एक्झाम होते, ज्याची प्रिलिम एकत्र असते, PSI, STI आणि ASO. आणि पुढे प्रिलिम जर क्लिअर झाली तुमची तर पुढे मेन्स त्याची सेपरेट असते प्रत्येकाची. तर ही कंबाईंडची जी आहे याचं पण ब्रोशर तुम्ही चाणक्यच्या जर इंट्रोडक्टरच्या ग्रुपवर असाल तर मी कंबाईंडची एक्झाम त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याच्यावरती टाकायला सांगते. आणि त्यात ASO साठीच स्पेसिफिक काय म्हणूयात, तुम्हाला जर बोलायचं असेल तर आपल्या काही फॅकल्टींची, तुम्ही जर आपल्या जे नंबर तुमच्याकडे आहेत चाणक्यचे, ग्रुपवर आहात का तुमच्यापैकी सगळेजण, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आहात का? मॅडम मी स्वतः क्रॅश कोर्स आता लावलेला आहे एमपीएससीचा क्रॅश. तुला इझिली अवेलेबल आहे तर तू फॅकल्टीशी, तुला प्रसाद माहितीये, प्रसाद वाळुंजकर, जो तुम्हाला मला सध्या अभिजित शिंदे सर वगैरे जे आपले लेक्चर्स घेतात. ठीक आहे. तर तुम्ही म्हणजे ज्यांना माहिती आहेत प्रसाद सर, ते आयदर प्रसाद सर किंवा दुसरं मी नाव सांगून ठेवते, मयूर गौंड सर, किंवा तिसरं ज्ञानेश्वर पाटील सर. ह्या तिघांपैकी कुणाशीही तुम्ही, ही मी 3 जी नावं सांगितली ना कंबाईंडच्या एक्झामसाठी बोलतोय आपण, प्रसाद वाळुंजकर सर, ज्ञानेश्वर पाटील सर, मयूर गौंड सर, तर ह्यांच्यापैकी कुणाशी तुम्ही जर बोललात तरी पण चालणार आहे. किंवा प्रशांत राज, त्याच्याशी प्रशांत राज जाधव याच्याशी पण बोललात तरी चालणार आहे. तर चाणक्यमध्ये तुम्ही कोऑर्डिनेटरकडे नंबर मागा आणि त्यांच्याशी मेसेज टाकून आधी वेळ घ्या आणि त्यांच्याशी बोला तुम्ही. ठीक आहे. सेक्शन ऑफिसर डायरेक्टली होत नाही का पोस्ट घेत आधी एसोच करावं लागतं का? एसोच करावं लागतं, सेक्शन ऑफिसर डायरेक्टली नाही होत. ओके, थँक्यू सो मच. हो. आता हा जो शुभांगी प्रश्न विचारतीये की डिफरन्स काय आहे राज्यसेवा आणि कंबाईंड एक्झाम यांच्यामध्ये, डिफरन्स काय? पहिलं म्हणजे राज्यसेवा क्लास 1 आणि क्लास 2 साठी प्रिपरेशन आहे, आणि कंबाईंड हे काय आहे, तर ही जी मी आता सांगितलं PSI, STI आणि ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याच्यासाठीची एक्झाम आहे. त्याच्यामुळे दोघांच्या पेपरमध्ये पण फरक आहे, त्यांच्या सिलेबसमध्ये पण फरक आहे. आणि पुन्हा मी सगळ्यांना तुम्हाला विचारते, याचे जे डिटेल्स आहेत ना आता, कारण इमिजिएटली असे की कंबाईंड मध्ये काय प्रिलिम्स आणि राज्यसेवेची प्रिलिम्स असे 2 मी इथे समोर घेऊन तुम्हाला आता नाही दाखवू शकत आहे, कारण तेवढा वेळ नाही आपल्या हाताशी. पण हे सगळे डिटेल दोन्हीसाठी एकत्र करू शकता. पण जनरली आपण सजेस्ट करतो की तुम्ही राज्यसेवेसाठी जर प्रिपेअर केलं तर कंबाईंडची एक्झाम तुम्हाला इझी जाईल, असं नॉर्मली आपण सजेस्ट करतोय. लक्षात घ्या. कशामुळे हे सांगतो आपण, जेवढा तुमचा अभ्यासाचा आवाका जास्ती असणार आहे तेवढं तुमचं प्रिपरेशन जास्ती असणार आहे, तेवढं तुम्ही कंबाईंडची एक्झाम इझिली देऊ शकणार आहात. आणि मग पुढचा मुद्दा येतो याच्यामध्ये, तो म्हणजे
की आता जेवढे कंबाईनची एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यातले मेजॉरिटी विद्यार्थी हे राज्यसेवेची परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. आणि म्हणून तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर कंबाईनच्या एक्झामची तयारी तुमची जास्त काय म्हणूया चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे. एक मिनिट, मी पुन्हा चॅट बॉक्स बघतीये. डिग्रीचे बुक्स रीड करायचे नाहीयेत तुम्हाला कुठले. तुम्ही बोर्डाची पुस्तकं मात्र ज्योग्राफी आणि हिस्ट्री याची बोर्डाची पुस्तकं सगळी तुम्हाला वाचायची आहे. आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची पुस्तकं नका, तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी पुस्तकं असणार आहेत, तर ती पुस्तकं प्रत्येक विषयासाठी करायची आहे तुम्हाला. हो, एकत्र करता येऊ शकतं का सेवा आणि कंबाईंड? येस, करता येऊ शकतं. जगदीश, मला असं वाटतंय की प्रिलिमचाच अभ्यास सुरू ठेवायला पाहिजे. सगळे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली पाहिजेत का? तर नाही. स्टेट बोर्डचे मी तरी सांगणार आहे तुम्हाला, कारण मिनिमम आपण काय ठरवलंय मिनिमम. इतर लोकांनी विचारला असता हा प्रश्न तर मी हो म्हटले असते, पण मिनिमम का? तर आता हाताशी वेळ कमी आहे म्हणून फक्त ज्योग्राफीची पुस्तकं आहेत. ज्योग्राफीची स्टेट बोर्डाची पुस्तकं जी 6वी ते 10वी पर्यंतची सगळी पुस्तकं वाचून काढायची आहेत. आणि हिस्ट्रीची पुस्तकं आहेत की जी वाचून काढायची आहेत. हिस्ट्री आणि ज्योग्राफी सोडता इतर पुस्तकं सगळी बोर्डाची वाचायची गरज नाही. थोडस मग शुभम पंडित की म्हणजे जॉबचं नेचरच असं असेल तर थोडंसं आपल्याला वैयक्तिक बोलावं लागेल. तर मग माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, आपण बोलूयात वैयक्तिक. सायन्सला ऑफलाईन ब्रांच आहे का? येस, जून पासून आपण सायन्स ऑफलाईन सुरू करतोय सगळं. आणि आतापासूनच तिथलं सगळ्या नेक्स्ट वीक पासून ऑफिस आणि या सगळ्या गोष्टी सुरू होतील. तर अश्विनी, होऊ शकते तयारी, फक्त पुन्हा तुम्हाला तुमच्या मनाशी ठरवणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला. ऑनलाईन असते का टेस्ट सिरीज? हो, असते. हार्डली किती पूजा प्रश्न विचारते की किती तासांचा अभ्यास गरजेचा आहे? म्यूट करून टाका. बोलते मी त्याच्याबद्दल पण. किती तासांचा अभ्यास हवा? तर मी तुम्हाला हे ऑलरेडी बोलले, तर तुमच्या हाताशी वेळ कमी आहे. जे जॉब करतायत किंवा घरचे आहेत अशांना मी सांगणार आहे की वेळ किती, तर 4 तास दिवसातले तुम्ही काढायचे सगळ्यांनी. पण ते 4 तास कंटिन्युटी मध्ये असले पाहिजेत. रोज काढायचेत आपल्याला 4 तास. सो 3 ते 4 तास कंपल्सरी अभ्यास झालाच पाहिजे तुमचा. काही प्रश्न तुमचे मिस होणार आहेत सगळेच्या सगळे प्रश्न, कारण इकडे मी प्रश्न चॅट बॉक्स ओपन केला की तिकडे कुणाच तरी अनम्यूट होत आहेत. ते म्यूट करेपर्यंत प्रश्न वरती जात आहेत काही. येस रवीना, डे प्लॅनिंग बद्दलच बोलणार होतो आपण आता. एमपीएससी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स 1 वर्षभराचा असतो पूर्ण. येस, 2 वर्ष प्रिपरेशन, म्हणजे प्रिपरेशनची सायकलच 2 वर्षांची आहे तुमची. हॅलो मॅम. हॅलो मॅम, माझी बोला. इंजिनिअरिंग चालू आहे. तर मी याच्यामध्ये न्यू आहे बघा, तर मला कंबाईनची तयारी करायची आहे. तर मी असं सेल्फ स्टडी वगैरे चालू केली स्वतःची. हॅलो. तर मला असं माझं पूर्ण अगोदर इंग्लिश मध्ये झालंय, आता एकदम मराठीमध्ये येतोय मी. तर मला आता थोडस अवघड चाललंय ते जिओग्राफी.
करायला. हा, तर त्याबद्दल काही सजेस्ट. बघ, पहिली तर गोष्ट मला हे सांग की तू जॉब करणार आहेस का स्टुडंट आहेस? स्टुडंट आहे मॅम मी. स्टुडंट आहेस तर स्टुडंट साठीचं वेगळं सत्र घेईन तेव्हा देते मी तुझं उत्तर. कारण थोडं आजचं आपण थोडं नॅरो डाऊन केलंय आणि हे जॉब करणाऱ्यांची मला आधी देऊ देत, कारण त्यांच्या जॉब मधनं वेळ काढून ही लोक सगळी समोर बसलेली आहेत. ठीक आहे ठीक आहे. आणि तरी मी इथे नंबर देऊन ठेवते तुम्हाला की ज्यांना ज्यांना असं मेसेज करून ठेवायचे तुम्ही. मी एकच मिनिट. मी एक नंबर इथे देतीये. ठीक आहे. तो चनाकेचा नंबर आहे की ज्याच्यावरती मेसेज करून ठेवा ज्यांना ज्यांना पर्सनली बोलायचंय. सो तुमच्यापैकी अनेक जण म्हणतात की आम्हाला पर्सनली बोलायचंय. सो ज्यांना ज्यांना वाटतंय तर त्यांनी नाशिकमध्ये ब्रँच आहे का तर नाहीये, पण ह्या नंबरवरती मेसेज करून ठेवा की वेळ हवाय म्हणून, तर आपल्या कुठल्या ना कुठल्या फॅकल्टीचा वेळ तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. रोहन, मी ऑलरेडी सांगितलं की डिग्रीचे बुक्स कुठलेही रेफर करायचे नाहीत आपल्याला. बीएचे कुठलीही कोणती युनिव्हर्सिटी आणि हे आपल्याला रेफर करायचे नाहीये डिग्रीचे कुठलेही बुक्स. औरंगाबादला बॅच आपली जून मध्ये सुरू होतीये राज्यसेवेची, आणि कंबाईनची बॅच आता मध्ये सुरू होतीये. औरंगाबादला क्लास होत आहेत का मॅम? औरंगाबादला आहे का तुमची ब्रांच? औरंगाबादला ऑलरेडी सेंटर सुरू झालेलं आहे आपलं, आणि औरंगाबादच्या सेंटरवरती जाऊन तुम्ही औरंगपुऱ्यामध्ये रॉक्सी टॉकीजच्या शेजारीच आपलं सेंटर आहे औरंगाबादमध्ये, तर जाऊन तुम्ही भेट देऊन या. तिथे सगळी माहिती तिथे दिली जाईल. कंबाईनची बॅच आपली तिथली मे मध्ये सुरू होतीये. हा, कॉन्टॅक्ट नंबर मी इथे टाकायला सांगते तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर औरंगाबाद मध्ये पण. पहिल्यांदा तू नाही इकडचं चालू कर. ऐक, टाक. एक म्यूट करते सगळ्यांना. पुण्याची तर ऑलरेडी पुण्याच्या बॅचेस आता सुरू झालेले आहेत. पुण्याची 11 एप्रिलला आता पुढची बॅच लगेच सुरू होतीये. 11 एप्रिल. मुंबईमध्ये पण ऑफलाईन सुरू होत आहे साक्षी, आणि ऑफलाईन मुंबईचं जून पासून एमपीएससी आणि युपीएससीच्या प्रिपरेटरी फाउंडेशन सगळ्या बॅचेस ऑफलाईन सुरू होत आहेत. अमरावतीला नाहीये सेंटर आपलं. हा, कोण बोलत होतं आता? हा, हॅलो मॅम. आपण ऑनलाईन जे क्लास केले समजा पुण्याचे बॅचचे, तर आपण औरंगाबादला पण क्लास जाऊ शकतो का तिथे? नाही, औरंगाबादचं जे असणार आहे ते औरंगाबाद मधलं काय म्हणूयात मॉड्यूल्स कदाचित वेगळे चालतील आणि ऑनलाईनचे मॉड्यूल्स वेगळे चालतील. बरोबर, कन्फ्युजन तुमचं होणार आहे. मॉड्यूल जर सेम असतील, उदाहरणार्थ आपण म्हणू की ऑनलाईन तू लावलेला आहेस आणि वारजेचा ऑफलाईन जो आहे, चाणक्यमध्ये ऑनलाईनला ऍडमिशन घेतलंयस आणि वारजेचा ऑफलाईन, यांचे मॉड्यूल सेम असतात. सो मॉड्यूल मध्ये तिथे प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला. पण औरंगाबाद आणि इथल्या मॉड्यूल मध्ये प्रॉब्लेम. औरंगाबादला जेव्हा पॉलिटी चाललंय तेव्हा इथे इकॉनॉमी चाललेलं असणार आहे. सो वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे तसं करणं तुझ्यासाठीच ते काय म्हणूयात आपण फिजिबल नसणार आहे. ठीक आहे, चालेल. मी औरंगाबादला राहतो त्यामुळे म्हटलं. अच्छा, औरंगाबादला पण ठीक आहे, आपण बोलूयात. मी 7 तारखेला औरंगाबादला येतेय. तुम्ही पाहिलं असेल पोस्टर की 7 तारखेला मी आणि अभिजित सर दोघंही 7 तारखेला औरंगाबाद, 7 आणि 8. सो तिथे तुम्ही जर सेंटरवरती आलात 7 आणि 8 मध्ये, तर आमच्या सत्रांना असतं त्यावेळेला बोलूयात आपण. ठीक आहे. हा, आता बऱ्यापैकी म्हणजे प्रश्न मी इथे बघितले, पण काही प्रश्न मिस होत आहेत सगळ्यांमध्ये माझे. तर तुमचे काही असतील तर 1-2 प्रश्न आधी बोला आता इथे. नसेल तर मग मी शेवटच्या प्रश्नाकडे जाणार आहे तुमच्या. लँग्वेज बॅरियर आहे का काही? तर बघा, अनिकेत, जर तुम्ही फुल की नाही मला सगळं इंग्लिश मधनच करायचं असं म्हणत असाल, तर एखाद दुसरा विषय असा असतो की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्राचा इतिहास कंपल्सरी मराठीमध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहेत. दुसरा आणखीन असा विषय येतो तो म्हणजे HRD. सो मानव विकास संसाधन आणि एकच मिनिट
मानव विकास संसाधन, दुसरा विषय येतो मानव विकास संसाधन किंवा मानवी अधिकार. तर ह्या दोघांसाठी सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये थोडं करायला लागणार आहे. तर हे सोडलं तर उरलेले बाकी रिसोर्सेस तुमचे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की तसा काही प्रॉब्लेम यायला पाहिजे तुम्हाला. हॅलो मॅम. हा हॅलो. हा बोल. हॅलो मॅम, पर्टिक्युलर सब्जेक्ट साठी आपल्याला पुण्यामध्ये क्लास भेटेल का आपला? प्रत्येक विषयासाठी असा कोर्स आता तरी नाही आपला. सगळे जीएसचे मिळून एकत्रित सीसॅटचा वेगळा तुला मिळू शकतो. पण तरी म्हणणार आहे मी की चाणक्यच्या याच्यावरती याच्यावर कॉल केला तर याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील आपले काउन्सिलर. मॅम हॅलो. हा बोल. हा मी विचारलं होतं, पण परंतु ते बोलले पर्टिक्युलर सब्जेक्ट साठी तरी आमची आता बॅच नाही. कॉम्प्रिहेन्सिव्ह. हा मी तेच म्हटलं की आता तरी नाहीये ही बॅच, पण पुढच्या काळामध्ये काही सुरू होणार असेल तर त्यावेळेला सांगितलं जाईल तसं. ओके. आपला मॅम पर्सनल नंबर भेटेल का मला? हा ग्रुपवरती आहात का? ग्रुपवरती माझा नंबर ऑलरेडी आहे इंट्रोडक्शनच्या. ओके थँक्यू. ओके थँक्यू. हो त्याच्यावरती आहे माझा. हा ठीक आहे. मग आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊयात, जे मगापासून रवीना आणि अनेक विद्यार्थ्यांनी मला विचारले की 19 तारखेच्या ह्याच्यासाठी काही टिप्स. आणि दुसरा मुद्दा आहे तुमचा म्हणजे की डे टू डे प्लॅनिंग. डे टू डे प्लॅनिंग मध्ये 2-3 गोष्टी मी खूप महत्वाच्या आता तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिलं की 3 टप्पे करा. प्लॅनिंगचे 3 टप्पे कसे करायचे? लॉंग टर्म प्लॅनिंग, मीडियम टर्म प्लॅनिंग आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग, अशा 3 गोष्टी करायच्यात आपल्याला. काय केलं आपण रवीना सहित सगळे मी सांगते. पहिलं आपण म्हटलं की लॉंग टर्म प्लॅनिंग. सो लॉंग टर्म मध्ये काय येणार आहे? आता समजा रवीना तू ह्या वर्षीची परीक्षाच देत नाही असं गृहीत धरू आपण. सो तुझं लॉंग टर्म प्लॅनिंग काय झालं याचा अर्थ? तर ते पुढच्या वर्षीची म्हणजे पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये येणारी जी परीक्षा असणार आहे त्याच्यासाठीच आपल्याला प्लॅनिंग करायचंय. सो ती परीक्षा देण्यासाठी मला काय काय वाचणं गरजेचं आहे. सो त्याची एक यादी आपण जी बुकलिस्ट करतो. सो यादीमध्ये काय मी जरा इथे शेअर करून दाखवते तुम्हाला. एक मिनिट म्यूट करते सगळ्यांना. हा सो तुम्ही आधी एक यादी तयार करायची आहे की प्रत्येक विषयासाठी आपल्याला कुठली कुठली बुक्स वाचायची आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणूया की समजा तुम्ही आता जॉग्राफीसाठी आपण म्हटलो की बोर्डाची सगळी पुस्तकं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. 6वी ते 10वी पर्यंतची सगळी मस्ट रीड मध्ये ज्याला म्हणूयात आपण. सो ही पुस्तकं तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. सो बोर्डाची सगळी पुस्तकं झाली भूगोलासाठी. दुसरं झालं भूगोलासाठी म्हणजे जी आता रेफरन्स बुक्स मधनं तुम्हाला वाचायची आहे. तर रेफरन्स बुक्स मधनं कुठली कुठली? तर सौदी सरांचं पुस्तक असणार आहे रेफरन्स बुक्स मधनं. सो सौदी सरांचं कुठलं? तर लॉंग टर्म मध्ये रवींद्रसारखे जे आहेत समजा जे आताची परीक्षा देत नाहीयेत त्यांच्यासाठी कुठलं पुस्तक असणार आहे की जे भूगोल आणि कृषीचं पुस्तक आहे. सौदी सरांचं भूगोल आणि कृषीचं पुस्तक. आणि एक पुस्तक लागणार आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक. सो 3 मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला मस्ट रीड मध्ये. पहिलं बोर्डाची पुस्तकं असणार आहेत. दुसरं सौदी सरांचं पुस्तक असणार आहे भूगोल आणि कृषीचं. पण जे आत्ताची 19 तारखेची परीक्षा देत आहेत त्यांनी ते सौदीचं पुस्तक कुठलं भूगोल आणि कृषीचं न करता भूगोल आणि पर्यावरणाचं पुस्तक करायचंय. कारण भूगोल आणि पर्यावरणाचं पुस्तक हे प्रिलिम ओरिएंटेड पुस्तक आहे त्याच्यामुळे ते करायचंय तुम्ही जास्तीत जास्त. ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा सांगितला याच्यामध्ये की महाराष्ट्राच्या भूगोलाचं आता 3 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत चांगली. पहिलं आहे सौदींचंच महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक. दुसरं आहे खतीपचं पुस्तक. खतीप हे पण महाराष्ट्राच्या भूगोलासाठी फेमस पुस्तक आहे. आणि तिसरं आहे की दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक. या 3 पैकी तुम्हाला जे आवडतं ते कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. मिनिमम ठेवायचे आपल्याला रिसोर्सेस. सो आता लॉंग टर्म प्लॅनिंग जेव्हा आपण म्हणतोय तर लॉंग टर्म म्हणजे काय की पूर्ण वर्षभरामध्ये. तर पूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही आता डिव्हाइड करून घ्या की 2 महिन्यामध्ये माझे कुठले विषय झाले पाहिजेत. म्हणजे पहिला मुद्दा की मूळ विषय किती हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. सो आधी हिस्ट्री हा एक विषय झाला, जॉग्राफी हा दुसरा विषय झाला, ऍग्रिकल्चर झाला, हे झालं GS1 चे केले आपण. मग तुमचा कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, पंचायत राज, कायदे असं करत जा. लॉंग टर्म मध्ये मी सांगते 19 जून साठी बोलत नाही होत आपण. सो लॉंग टर्म मध्ये तुम्ही विषयांची यादी तयार करा आणि मग प्रत्येक विषय तुम्ही विषय माझा संपला पाहिजे असं करत करत
तुम्ही फायनली परीक्षेच्या पूर्वी तुमचे कुठले विषय संपणार आहेत हे बघायचंय. आणि म्हणून काय करूयात लॉंग टर्म साठी, आपण गृहीत धरूयात की तुमची प्रिलिम्स कधी होणार आहे. आपण गृहीत धरूयात की तुमची प्रिलिम्स ही पुढच्या समजा एप्रिलमध्ये होणार असेल, तर एप्रिलच्या बरोबर जेव्हा केव्हा होणार असेल त्याच्या 2 महिने आधीपासून तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. सो 2 महिने आधीपासून जर रिव्हिजन करणार असाल त्याचा अर्थ 2 महिने आधी तुमचा सगळा सिलेबस नीट वाचून झालेला पाहिजे. येतोय लक्षात? लॉंग टर्मचा मुद्दा आपण बोलतोय. तर जर तुमची प्रिलिम ही पुढच्या एप्रिलच्या 1 म्हणजे मार्चच धरा तुम्ही, मार्चमध्ये जर प्रिलिम होणार असेल लॉंग टर्म साठी, तर येस लॉंग टर्म साठी हंटर पाहिजे, बरोबर आहे. सो आपण काय म्हटलो, लॉंग टर्म मध्ये मार्च मध्ये जर होणार असेल तर 2 महिने अलीकडचे सोडून द्या. सो फेब्रुवारी आणि जानेवारी हे 2 महिने तुम्हाला सोडून द्यायचे आहे. डिसेंबर पर्यंत तुमचं सगळं वाचून झालं पाहिजे. बट डिसेंबर पर्यंत वाचायचं तुम्हाला तर महिने डिवाइड करा. मग आतापासून काय, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सो किती मिळाले तुम्हाला? टोटल 8 महिने तुमच्या हाताशी मिळाले. विषयांची यादी करा. विषयांमध्ये महत्वाचे विषय कुठले होते आपले? ज्योग्राफी आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे आणि इकॉनॉमी आहे. हे 4 विषय आहेत की ज्यांना कंपल्सरी 1-1 महिना देणं गरजेचं पडणार आहे. उरलेले जे विषय असणार आहेत यांच्यामध्ये मात्र काय असणार आहे, समजा तुमचा ऍग्रिकल्चर असेल तर ऍग्रिकल्चर मात्र एक 5 ते 6 दिवस तुम्ही ऍग्रिकल्चरला द्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त दिवस द्यायचे नाहीयेत. ठीक आहे. हा, उरलेली एकच मिनिट इंटरव्ह्यू आहे. हॅलो, हा, तर लॉंग टर्म मध्ये आपल्याला ते विषय त्यांची यादी करणं, आणि जसे मी हे 4 विषय महत्वाचे सांगितले की ज्यांना 1-1 महिना देणं गरजेचं आहे, हे सोडून कोण येते मग असे विषय जे महत्वाचे आहेत, तुमचं मराठी आहे, इंग्लिश आहे, GS3 जो आपण म्हणतो म्हणजे काय, मानवाधिकार आणि मानव संसाधन विकास, हे विषय आहेत की ज्याला तुम्हाला, किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे की ज्याला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. सो हे विषय जरी GS3 मी तुम्हाला सांगितलं असेल, इंग्लिश मराठी सांगितलं असेल, किंवा पुढचं पण मी तुम्हाला जे विषय सांगितले, याच्याही सुरुवातीला महत्वाचे 4 विषय कुठले उचलायचे? इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमी, हे 4 विषय उचलायचे तुम्ही. आणि मग लॉंग टर्म मध्ये डिसेंबर पर्यंत सगळं पूर्ण झालं पाहिजे असं आपण म्हटलो. मग आता मीडियम टर्मला या. डिसेंबर पर्यंत टोटल जर 8 महिने मिळत असतील तर 2-2 महिन्याचे गॅप करा. मीडियम टर्म म्हणजे काय रे, 2-2 महिन्याचे करूयात आपण मीडियम टर्म. सो पहिल्या 2 महिन्यांमध्ये काय पूर्ण झालं पाहिजे, पुढच्या 2 महिन्यांमध्ये काय, त्याच्या पुढच्या 2 काय, आणि शेवटच्या 2 महिन्यांमध्ये काय. पहिल्या 2 महिन्यांमध्ये कधीही सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आपल्याला घ्यायला लागणार आहेत. इम्पॉर्टंट आयदर किंवा दुसरा तुम्हाला समजणारा असं म्हणूयात. आणि मी म्हणणार आहे की त्याच्यातही आपण कॉम्बिनेशन करूयात, इम्पॉर्टंट आणि समजणारा असं 2 करा. ठीक आहे. जर तुम्हाला हिस्ट्री 4 विषय मी सांगितले की नाही तुम्हाला, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी आणि जॉग्राफी. हा, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी आणि जॉग्राफी पहिल्या 2 महिन्यांमध्ये कंपल्सरी ह्या 4 विषयांपैकी कुठले पण 2 विषय तुमचे असले पाहिजे. मग जर समजा तुम्हाला हिस्ट्री लक्षातच राहत नाही आणि डोक्याला त्रास होतोय खूप जास्त, तर मी म्हणणार हिस्ट्री नंतरच्या याच्यामध्ये ठेवा आणि पॉलिटी आणि जॉग्राफी आधी घ्या. समजा तुम्हाला असं वाटत असेल की इकॉनॉमी मला छान समजतो, तर इकॉनॉमी आधी घ्या. सो कुठलेही 2 विषय हे सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये तुम्ही घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता हे झालं आपण मीडियम टर्मचं प्लॅनिंग केलं, बरोबर. आता काय करायचंय, शॉर्ट टर्म प्लॅनिंग करूयात आपण. आता शॉर्ट टर्म प्लॅनिंग मध्ये काय असणार आहे तुमचं, की त्या आठवड्याला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. 2 महिन्यात तुम्ही ठरवलं की ह्या 2 महिन्यामध्ये मला पॉलिटी पूर्ण करायचंय, ह्या 2 महिन्यांमध्ये मला जॉग्राफी पूर्ण करायचंय, असं ठरवलं. आता कॉम्बिनेशन करू शकता तुम्ही याच्यामध्ये की एका दिवशी तुमच्या हाताची मुळातच वेळ कमी आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे एका दिवशी माझं तर खूप स्ट्रॉंग सजेशन राहणार आहे तुम्हाला की एका दिवशी तुम्ही 2 विषय केले असं शक्यतो करू नका. खूप स्ट्रॉंग सजेशन राहणार आहे. एका दिवसामध्ये तुम्ही एकच विषय कुठला तरी घ्या असं मी म्हणणार आहे तुम्हाला. सर एक विषय तुम्ही घेत असाल, समजा आपण म्हणूयात की सकाळी तुम्ही उठताय आणि तेव्हापासून प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे, तुम्ही सगळं लिहून काढायचंय. तुम्ही किती वाजता उठता, तुम्ही प्लॅनिंग करण्यापूर्वी ही गोष्ट करा. हा, तुम्ही प्लॅनिंग करण्यापूर्वी ही गोष्ट करा. काय गोष्ट करा, तर आधी लिहून काढा. तुम्ही काय लिहून काढायचंय, मी कितीला उठतो किंवा उठते, उठल्यानंतर मला आवरायला ऑब्झर्व करा. पहिले पुढचे 2 दिवस मी म्हणणार आहे कम्प्लीट स्वतःला ऑब्झर्व करा. उद्या आणि परवामध्ये ऑब्झर्व करा, बिलकुल प्लॅनिंग करू नका. सरळ सरळ काय करायचंय, तर ठीक आहे प्रश्नाकडे येते मी. आधी मी जे बोलतेय ते ऐकून घ्या थोडस.
स्वतःला ऑब्झर्व करा, लिहून काढा. मी कितीला उठतोय, 6ला उठलो का आज, उद्या कितीला उठलो. सो लिहून काढा कितीला उठताय, उठल्यानंतर आवरायला किती वेळ लागतोय, आवरल्यानंतर जॉबला निघण्यापूर्वी तुम्ही काय करताय, किंवा घरात तुम्ही जर मुलं सांभाळत असाल तर त्याच्यासाठी सगळ्यांना एकदा लिहून काढा. तुम्ही लिहिल्यानंतर लक्षात येणार आहे तुम्हाला, आपल्याला जेव्हा जॉब आणि घर सांभाळत आपण करत असतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला वेळ चोरावा लागतो. हे लक्षात घ्या, वेळ चोरावा लागतो. चोरावा लागतो म्हणजे काय रे, तर तुम्ही जे जे करता त्याच्यामधनं तुम्हाला ते इफिशियंटली करायचंय, त्याच्यासाठी लागणारा वेळ कमी करायचा आहे आणि उरलेला वेळ तुम्हाला अभ्यासाला वापरायचा आहे. आणि म्हणून तुम्ही जर समजा तुमच्या एकूण आवरण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आंघोळ करायला जर अर्धा तास लागत असेल, पाऊण तास लागत असेल, तर मी म्हणणार आहे की मग आंघोळीची सवय, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, आंघोळीची सवय तुम्हाला करून घ्यावी लागणार आहे की कमी वेळामध्ये करायची आहे. सो स्वतःसाठी हे काही नियम घालून घ्या. त्याच्यासाठी काय सांगितलं आपण, आधी लिहून काढा की तुम्ही काय करताय. दुसरं, त्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल की वेळ कुठे वायाला जातोय. उदाहरणार्थ, एखाद्याचा जॉब 6 वाजता संपतोय असं आपण कन्सिडर करूया, पण 6 नंतर तुम्ही काय तर खाली जॉबच्या इथून उतरताय, खाली गाडी काढण्यापूर्वी किंवा तुमच्या काय ट्रेनकडे किंवा बसकडे जाण्यापूर्वी तुम्ही काय करताय, तर एक चहा पिण्यासाठी खाली उतरताय आणि 15 मिनिटं तुमची त्याच्यामध्ये जातात आणि निघायला 15 मिनिटं उशीर होतोय. मी म्हणणारे घरी येऊन चहा प्या, तिथं चहा पिण्याची गरज नाहीये तुम्ही. सो मुद्दा लक्षात येतोय तुम्हाला, आपल्याला वेळ चोरायचा आहे, कमीत कमी वेळ वायाला गेला पाहिजे हे बघायचंय आपल्याला आणि गोष्टी इफिशियंटली करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो हे शॉर्ट टर्म प्लॅनिंग साठी हे प्रचंड गरजेचं आहे तुमच्या. आणि मग मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की शॉर्ट टर्म प्लॅनिंग मध्ये आठवड्याचा आणि दिवसाचा असे दोन्ही लागणार आहेत शॉर्ट टर्म प्लॅनिंग मध्ये. सो ह्या आठवड्यामध्ये माझं काय आहे तुम्हाला माहिती असतं की ह्या शनिवारी काहीतरी आपलं घरचं ठरलेलं आहे, किंवा ह्या शनिवारी जॉबमध्ये मला दिवसभर म्हणजे 9 ते 6 नाही, मला रात्री 12 पर्यंत थांबायचंय, तर ते पूर्ण दिवस बाजूला काढून घ्या. आणि जे पूर्ण मोकळे दिवस आहेत ते सुद्धा बाजूला काढून घ्या. जे पूर्ण मोकळे दिवस तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे मागच्या दिवसांमध्ये राहिलेला अभ्यास आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. किंवा रादर प्लॅनिंगच अशा पद्धतीने तुम्ही करू शकाल की जो पूर्ण दिवस तुमच्या हाताशी मिळतोय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा आवडतीचा आणि महत्वाचा, उदाहरणार्थ पॉलिटी असेल किंवा जॉग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल, हे विषय तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकणार आहात. येतंय लक्षात? आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये, जे शॉर्ट टर्म प्लॅनिंग तुम्ही करताय की आजच्या दिवसामध्ये असं हायपोथेटिकली कन्सिडर करू की सकाळी मी 6 वाजता उठले, 6 ते 7 मध्ये मी आवरलं आणि आता 7 ते 9 माझ्या अभ्यासाला बसलोय. सो 2 तास माझ्या हाताशी मिळाले सकाळच्या वेळामधले. ठीक आहे. सो सकाळच्या वेळामध्ये मी वाचण्यावर भर दिला असं म्हणूयात आपण. म्हणजे काय, तर मी पुस्तक जे कुठलं ठरवलंय, बोर्डाची पुस्तकं आपण जॉग्राफीची ठरवली, तर मी आज बोर्डाचं पुस्तक एक अर्ध पूर्ण करणार आहे असं 2 तासामध्ये ठरलेलं पाहिजे. ठीक आहे. बोर्डाची पुस्तकं छोटी असतात आणि लवकर पूर्ण होतात. समजा तुमचा स्पीड कमी पडत असेल सुरुवातीला, काही हरकत नाही, पहिली 2 चॅप्टर तुम्ही पहिल्या दिवशी करू शकणार आहात. सो हे ठरवा की पहिल्या दिवशी मी पहिली 2 चॅप्टर्स करणार आहे. पुढच्या दिवशी मग त्याच्यातली 2च्या ऐवजी माझे 3 चॅप्टर झाले पाहिजेत. त्याच्या पुढच्या दिवशी 3च्या ऐवजी माझे 4 चॅप्टर झाले पाहिजेत. सो स्वतःला थोडं खेचण्याचा प्रयत्न करा असं मी म्हणतेय तुम्हाला. ठीक आहे. दुसरा मुद्दा की एकदा वाचनाचं सकाळच्या वेळामध्ये केलंय तर संध्याकाळच्या वेळामध्ये किमान परत 2 तास तुम्हाला काढायचे. काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं की सकाळी बिलकुल निघत नाहीये, जे काही निघतंय ते संध्याकाळच्याच वेळामध्ये. पण आपण काय सांगितलं शॉर्ट टर्म मध्ये, किती वेळ निघाला पाहिजे कंपल्सरी तुम्हाला, 4 तास तरी तुमचे निघाले पाहिजेत. 3 ते 4 तास तुम्ही बाजूला काढायचे आणि तेवढं थोडं स्वतःला थोडंसं खेचायचंय. आणि पर डे 4, असं जेव्हा म्हणतोय आपण, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पर डे किती म्हटलं आपण, 4 तास. 6 म्हणजे 24 24. आणि रविवारचे मी म्हणणार आहे तर ते 4च्या ऐवजी 6 तास निघाले पाहिजेत तुमचे. आणि मग म्हणजे टोटल किती, आठवड्याला 30 ते 35 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे असं गृहीत धरा तुम्ही. आठवड्याचा अभ्यास किती, 30 ते 35 तास. सो एखाद दिवशी असं असू शकतं तुमचं की सोमवारच्या दिवशी माझे 2च तास अभ्यास झाला, पण मंगळवारच्या दिवशी तुम्ही 4.5 तास अभ्यास केला. टोटल आठवड्याचं म्हणणार आहे तुम्हाला, आठवड्याचं तुम्ही टाइम प्लॅनिंग करताना 30 ते 35 तास असं टोटल डोळ्यासमोर ठेवून करा. आणि मग ते इम्प्लिमेंट करताना पहिला मुद्दा येणार आहे की स्वतःला काही शिस्त लावण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला शिस्त लावण्याची गरज आहे. आणि शिस्तमध्ये काय काय असणार आहे, पहिलं, तुम्ही जर कोर्स करत असाल तर कंपल्सरी सेशन करायचे, ते बुडवायचे नाहीत. कोर्स करत नसाल तर तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे त्या, आज संध्याकाळी माझ्या मित्रांनी मला बाहेर बोलवलंय, तर ह्या ज्या गोष्टी ज्या टाळू शकता शक्यतो तुमच्या स्वप्नासाठी, अशा काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे तुम्हाला. सो अशा काही गोष्टी टाळणं पण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो थोडंसं सोशल काय म्हणूया, किंचित, मी असं म्हणत नाही की कम्प्लीट अनुफा, पण सोशल थोडंसं
जिथे जिथे कॉम्प्रोमाइज करणं शक्य आहे तुम्हाला त्या त्या ठिकाणी, की आज नाही एखाद्या ठिकाणी जायचं असं मनाशी ठरवा आणि तो अभ्यास झाला पाहिजे. पण आठवडाभरामध्ये जर तुमचा 5 तासांपेक्षा जास्त अभ्यास होत असेल तर मग तुम्ही अशा काही सोशल गॅदरिंग्सला गेलात तरी चालणार आहे. तो होत नसेल तर मग हे मात्र नक्की टाळणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता एकच मिनिट मी जरा चॅट बॉक्स मधनं घेतेय. ठीक आहे. हा, पुढची राज्यसेवा पूर्व परीक्षा केव्हा आहे? 19 जूनची मुख्य परीक्षा कधी आहे? तर साधारणपणे 2 ते 3 महिन्यांमध्ये परीक्षा होते, मुख्य परीक्षा. आणि मग आता शेवटाकडे येऊयात. तुमच्यापैकी जे जॉब करत आता 19 जूनची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सांगते. तर 19 जूनच्या परीक्षेसाठी सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या की सीसॅट अजूनही आहे, क्वालिफाईंग नाही झालेलं. सो 2 पेपर आहेत तुमच्यासाठी. एक आहे सीसॅटचा पेपर जो 200 मार्कांचा आहे, आणि दुसरा जीएसचा पेपर पुन्हा जो तुमचा 200 मार्कांचा आहे, 100 प्रश्नांचा आहे. सकाळच्या वेळामध्ये 10 ते 12 जीएसचा पेपर होतो रविवारच्या दिवशी 19 जूनला, आणि दुपारी 3 ते 5 मध्ये तुमचा सीसॅटचा पेपर होतो. दोन्ही पेपरची स्ट्रॅटेजी कम्प्लीट वेगळी असणार आहे, लक्षात घ्या. पण मी म्हणेन तुम्हाला की आधी जीएस वरती आधी सीसॅट बद्दल मी तुम्हाला सांगून ठेवते. सगळ्यात आधी तुमच्यापैकी जर तयारीला सुरुवात केली नसेल तर सगळ्यात आधी काय करायचंय, तर मागच्या वर्षीचा पेपर घ्यायचा आहे, 2019चा पेपर घ्यायचा आहे सगळ्यांनी, आणि तो पेपर घेऊन तो सोडवायचा आहे. आधी तुम्ही तो पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला मार्क किती मिळत आहेत. जर हे मार्क तुमचे 100च्या आसपास येत असतील तर ते मार्क तुम्हाला 120 ते 125 पर्यंत न्यायचे आहेत. सो सीसॅटला जेवढं वाढवणार आहे तेवढा जीएस वरचा लोड तुमचा कमी होणार आहे. साधारणपणे मुख्य परीक्षा प्रिलिम्स 19 जूनच्या प्रिलिम्सची ही 1.5 ते 2 महिन्यानंतर होईल. ठीक आहे. 1.5 ते 2, कधी कधी 2.5 ते 3 महिने सुद्धा याच्यामध्ये देतात. हा, त्यांनी दिली तारीख, पण त्याच तारखेला होईल का याचं काही शाश्वती नाही, म्हणून मी सांगितलं. आणि पुढची राज्यसेवेची पूर्व परीक्षा ही पुढच्या फेब्रुवारीमध्ये होईल. फेब्रुवारीमध्ये साधारण फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान होईल असं आता तरी एक्सपेक्टेड आहे. ओके. सो आपण बोलत होतो की सुरुवातीला तुम्ही आत्ताची जी 19 जूनची येणार आहे त्याच्यासाठी सीसॅट साठी काय करायचंय तर पेपर सोडून बघायचा आहे. आणि जर तुम्हाला मार्क तुमच्यापैकी जे आता TCS मध्ये आहेत किंवा जे स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांना 19 जूनला प्रिलिम आहे, बरोबर ना? प्रश्न काय नवीन ना, 19 जूनची जी प्रिलिम आहे तिची मुख्य परीक्षा कधी होईल असं विचारतीये ती. तिची मुख्य परीक्षा पुढे 2-2.5 महिन्यांमध्ये होईल असं. ठीक आहे. आता मुद्दा काय होता आपला, सीसॅटचा जर तुमच्यापैकी मार्कच मिळताना 140 130 प्लस मार्क जर मिळत असतील आत्ताच्या सोडवलेल्या पेपरमध्ये, मागचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये, तर सीसॅट करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली जीएस वर गेलेला तरी चालणार आहे. मग जीएस मध्ये काय फोकस करायचंय, मी म्हणणार आहे हे 4 विषय सगळ्यात आधी फोकस करा, जे आपण बोललोय, खूप वेळेला बोललोय तुम्हाला आता. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामध्ये नॅरो डाऊन काय करायचंय, एक करू. सो मी आता ज्यांनी अभ्यास काही फारसा केलेला नाही आणि आता करताय अशा लोकांसाठी मी एक सांगते, ते म्हणजे काय, पहिलं जिओग्राफीसाठी मी तुम्हाला सांगितलं बोर्डाची सगळी पुस्तकं नीट करा. दुसरं, महाराष्ट्राचा भूगोल नाही केला तरी फारसा चालणार आहे याच्यामध्ये, पण पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, प्रिलिमसाठी 19 जून बद्दल बोलतोय आपण. पहिलं बोर्डाची सगळी पुस्तकं करायची आहे. दुसरं सौदी सरांचं भूगोल आणि पर्यावरणाचं पुस्तक करायचंय. मग पॉलिटीसाठी काय, तर आपलं चाणक्य मंडलचं अभिजित सरांचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक करायचंय, किंवा तुम्ही जे कुठलं वापरत असाल आता ते कुठलंही एक पुस्तक पॉलिटीसाठी केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. तिसरं, इकॉनॉमीसाठी तुम्ही परत आता जे कुठलं पुस्तक तुम्ही आता वापरत असाल, मग ते तुमचं काय दीपस्तंभचं असेल किंवा कुठलं आपलं प्रकाशांचं कुठलं पुस्तक असेल तरी सुद्धा एकच पुस्तक कुठलं तरी तुम्ही इकॉनॉमीसाठी फॉलो करायचंय. तिसरा विषय येतो आपला तो म्हणजे हिस्ट्री. हिस्ट्रीसाठी बोर्डाचं जे 11वीचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा इतिहास नावाचं, ते पुस्तक आपल्याला एकच पुस्तक तेवढं तुम्ही जास्त फोकस नाही केलं तरी चालणार आहे. आणि दुसरं पुस्तक त्याच्यात करायचं असेल तुम्हाला तर आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासहित, नाव पुन्हा एकदा लिहून घ्या, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासहित अशा नावाचं गाठाळचं पुस्तक आहे, गाठाळ सरांचं पुस्तक आहे. तर ते गाठाळ सरांचं पुस्तक तुम्ही केलं तर चालणार आहे. इतिहास पण मी तुम्हाला सांगितला. करंट इव्हेंटसाठी कुठलंही मॅगझिन एक घेतलं तरी तुम्ही चालणार आहे.
मार्केटमध्ये अवेलेबल असलेलं कुठलंही एक मॅगझिन आता घेऊन टाका, आलेले असतात मार्केटमध्ये खूप सारे, ते सगळे फॅक्च्युअल आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही, उदाहरणार्थ काही मेडल्स असतील कुठले, स्पोर्ट्स असतील कुठले, असे काही, किंवा व्यक्ती, गेलेल्या व्यक्ती, निधन ज्यांचं झालंय अशा व्यक्ती, अशावरती फोकस करून तेवढेच मुद्दे जास्ती फोकसमध्ये तुम्ही करायचे आहेत आता. सो नॅरो डाऊन करा, कमीत कमी पुस्तकं ठेवा, जास्तीत जास्त मल्टिपल वेळेला हे जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन करण्यावर फोकस करा. आणि तरी पुन्हा जे मगाशी कदाचित तुम्हाला सांगितलं तो म्हणजे काय रे, एकनाथचा ठोकळा जो मी तुम्हाला सांगितला रिव्हिजनसाठी. सो ज्यांना आता दुसरं काहीच करायचं नाहीये त्यांच्यासाठी सांगणार आहे की त्या पुस्तकामधनं सगळे विषय एकत्रित त्या पुस्तकामधनं वाचून काढले तरी चालणार आहेत तुम्ही. ठीक आहे. सो आता 19 तारखेसाठी फोकस काय, तर दोन्हींना इक्वल वेटेज द्या. तुमच्या सीसॅटला पण आणि जीएस ला पण वेटेज दिलं गेलं पाहिजे. जीएस साठी रिव्हिजनसाठी जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले गेले पाहिजेत. जीएस चे क्वेश्चन सोडवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न त्याचं उत्तर लगेच पाहून घ्यायचंय, की 100 प्रश्न सोडवले आणि मग तुम्ही उत्तर बघितली शक्यतो असं करायचं नाहीये. प्रश्न त्याचं उत्तर हे जीएस साठी करा. आणि याच्या विरुद्ध मी म्हणतेय सीसॅट साठी मात्र कम्प्लीट तुम्ही काय चंक घ्यायचाय, एक पेपर घ्यायचाय, तो 2 तासामध्ये सोडवायचा आहे. सीसॅट साठी काय सांगतेय उलट, सीसॅट साठी पूर्ण एक पेपर घेतला आयोगाचा, तो 2 तास सोडवला, भलेही तुम्हाला त्यातले काही प्रश्न आले नाही असं आपण म्हणूयात, तर त्यातले जे आले नाहीत प्रश्न, ते प्रश्न तशा प्रकारचे प्रश्न घेऊन तुम्ही सोडवायचे, मग नंतर प्रॅक्टिस करायची आहे. तर सीसॅट साठी बुक कुठलं, तर सीसॅट साठी आपलं चाणक्यचं पण पुस्तक आहे ज्याच्यातून तुम्ही सोडवू शकाल. आणि ऍप्टिट्यूड म्हणजे जे आपण तुमची काय ट्रेनची गणित असतात किंवा काम काळ वेगाची गणित असतात, एनी एवढ्या वेळात काम केलं, बीनी एवढ्या वेळात काम केलं. एकच मिनिट. हॅलो. सो सीसॅट साठी तुम्ही अग्रवालचं जे पुस्तक आहे, सो सीसॅट साठी जे ऍप्टिट्यूडचं पुस्तक वापरलं जातं बघा, बँकिंगच्या एक्झाम साठी सुद्धा जे वापरलं जातं, सो त्याच्यातनं म्हणजे काय, तुम्ही 2 तास पेपर सोडवला, तुम्हाला समजा लक्षात आलं की माझं ट्रेनचे गणित चुकताय, तर ट्रेनचा टॉपिक घ्यायचा आणि 10 गणित ट्रेनवरचे सोडवून काढायचे. एकदा त्याच्यावर ग्रीप आली की मग तुम्ही काळ वेगाची गणित चुकली होती ती घ्यायची आणि ती सोडवून काढायची. सो सीसॅट साठी ही पद्धती वापरा. आणि जीएस साठी मात्र काय म्हटलं, एक 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 असं पुस्तक घ्यायचंय. आता सचिन प्रश्न विचारतोय मराठीसाठी कुठलं घेऊ पुस्तक, तर मोरा डाळिंबे सोडून मराठीसाठी दुसरं कुठलंच पुस्तक घ्यायचं नाहीये. ठीक आहे. आपल्या इंट्रोडक्शनचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही असाल तर तिथे आपली सगळी बुकलिस्ट जी आहे राज्यसेवेची, ती सगळीच्या सगळी बुकलिस्ट मी तिथे तुम्हाला शेअर करायला सांगते. हो, पुस्तकं आणि हे सगळं तुम्ही फक्त जे तुम्ही क्लास काय म्हणूया तुम्हाला नाही, आयदर तुम्ही तुमच्या घरून करताय, तुम्हाला आता शक्य नाहीये, जे काही असेल तुमचं, तुम्ही इंट्रोडक्शनच्या तरी ग्रुपला जॉईन व्हा की जिथे तुम्हाला वेगवेगळे सेमिनार्स अटेंड करायला मिळतील, वेगवेगळे सेशन्स, की एमपीएससीचं समजा सीसॅटच्या स्ट्रॅटेजीचं सेशन आहे ज्याच्यामध्ये डिटेल आपण बोलू शकू सीसॅट बद्दल, तर हे सगळं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर नाहीये. तर मी आत्ताचे जेवढे जणांनी जॉईन केलं होतं, तुम्ही रजिस्टर करून जॉईन झालेला आहात ना सगळेजण, तर व्हॉट्सअपच्या हे सगळी लिंक ह्या तुम्हाला सगळ्यांना मी पाठवण्याची व्यवस्था करायला सांगते. तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपची लिंक मिळेल. ठीक आहे. आणि मग तुम्ही व्हॉट्सअपवरती जॉईन होऊ शकाल. ठीक आहे. आरती चॅट बॉक्स नंबर टाकला होता, त्या नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला जॉईन करून घेतील. वाटल्यास मी परत एकदा नंबर टाकते. मी परत एकदा आता नंबर टाकते चॅट बॉक्स मध्ये. आता परत मी नंबर टाकलाय. प्लीज याचा स्क्रीनशॉट ज्यांना हवाय स्क्रीनशॉट काढून ठेवा या नंबरचा. त्यांना मेसेज करा की ग्रुपवरती ऍड करा म्हणून, त्या ग्रुपवरती तुम्हाला ऍड करून घेते. ठीक आहे.
शुभम, माझ्या बाबतीमध्ये मी जॉग्रफीच्या नोट्स प्रोव्हाइड करत नाही. मी जे सेशन्स घेते त्याच्यामध्येच विद्यार्थी स्वतःच्या नोट्स तयार करतात. ठीक आहे. सो ज्यांना प्रॉब्लेम असेल, मी ऑलरेडी हा नंबर शेअर केलाय तुमच्या बरोबर. ज्यांना असं वाटलं असेल की आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपले काहीतरी प्रश्नांची, म्हणजे काही जण होते तुमच्यापैकी की ज्यांना काही स्पेसिफिक गोष्टी हव्या होत्या, उदाहरणार्थ रवीना की काही स्पेसिफिक, तर आपण 1 to 1 बोलूयात. रवीना, ह्या नंबरवरती कळवून ठेव की मला बोलायचंय म्हणून, की मग आपण 1 to 1 बोलूयात. ओके. सो आज पुरतं थांबूयात. सो सगळ्यात शेवटी मग आता एकच मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे काय, इथे येताय तर परीक्षा 19 जून साठी पण ही टीप असणार आहे, अभ्यासासाठी पण ही टीप असणार आहे, जॉब करत आणि जबाबदाऱ्या सांभाळत करत ह्याच्यासाठी पण टीप असणार आहे, जी धर्माधिकारी सर नेहमी सांगतात. तुम्ही जर सेशन ऐकले असतील सरांचे, तर काय ते म्हणजे हृदयात आग निर्माण झाली पाहिजे. तुमच्या हृदयात आग आणि डोक्यावरती बर्फ. सो पॅनिक नाही व्हायचंय कुठल्याही गोष्टींनी. जबाबदारी खूप आहेत, वेळच मिळत नाहीये किंवा चिडचिडच होतीये. सो पॅनिक नाही व्हायचंय कुठल्याही गोष्टींनी, चिडचिड करायची नाहीये. डोक्यावरती बर्फ आणि हृदयात आग, हे जर तुम्ही करू शकलात आणि तेवढी जिद्दीने पेटून उठू शकलात, तर येस, जॉब करत आणि घर सांभाळत सगळ्या करत करत सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकणार आहात आणि पास होऊ शकणार आहात. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी, अभ्यासासाठी ती जिद्द निर्माण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आता थांबतोय आपण. ओके.